बंधू आणि भगिनींनो, जेव्हा केव्हा ऑक्टोबर महिना सुरू होतो, अगदी सुरुवातीपासूनच आपल्याला चाहूल लागते ती बाबासाहेबांच्या धर्मांतराची, ज्याला आपण धम्मचक्र अनुवर्तन दिन म्हणतो, धर्मांतराचा दिवस म्हणतो आणि काही वेळेस आपण त्याला धम्मक्रांती म्हणतो. आणि ऑक्टोबर महिना आला की लगेच आपल्याला बाबासाहेबांच्या त्या धर्मांतराचं स्मरण होतं आणि बाबासाहेबांच्या त्या धर्मांतरांबद्दल आपण चिंतन करू लागतो. आणि मी विचार करत होतो की आज मात्र मोठ्या प्रमाणात पूर्ण भारत देशात एवढंच नव्हे तर जगामध्ये बाबासाहेबांचा हा जो काही धम्मचक्र अनुवर्तन दिन आहे तो साजरा केला जात आहे. मी चळवळीचा विचार करतो, जसं आता माझे मित्र धम्मचारी अचलदमाने सांगितलं की चळवळीच्या संपर्कात येण्यापूर्वी एक फार मोठं युवकांचं संघटन आम्ही चालवायचो. आणि त्यावेळेस लोकांमध्ये मी पाहिलं की बुद्ध धम्माला धरून, बुद्धाच्या विचाराला धरून आता फार उदासीनता होती. आता मात्र एक चांगलं चित्र दिसत आहे की अधिक मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना बुद्धाबद्दलचा आदर, बुद्धाबद्दलची श्रद्धा वाटू लागलेली आहे. आणि बाबासाहेबांचं जे धर्मांतर आहे, बाबासाहेबांचा जो काही बुद्ध धम्म संघाला धरून दिलेला संदेश आहे, त्याबद्दल लोकांची उत्सुकता मात्र आता खूप खूप वाढत आहे. आता हा ऑक्टोबर महिना आहे. मागच्या वर्षी मी इंग्लंडला होतो, जवळ-जवळ 6 महिन्यासाठी. आणि मला आठवतं की जेव्हा ऑक्टोबर महिना आला, तर अनेक लोकांनी मला कॉन्टॅक्ट केला. कशासाठी? तर ते मला सांगत होते की दरवर्षी आम्ही ऑक्टोबर महिन्याला बाबासाहेबांचा हा जो काही धर्मांतरचा दिन आहे, तो साजरा करतो. तर काही केंद्रावर मला बोलण्याची संधी मिळाली आणि हे बघून मला अतिशय आनंद झाला की आज मात्र खरोखरच जगाला हे पटत आहे की बाबासाहेबांचा हे जे काही विजन आहे, समाजासाठी जे काही विजन आहे, त्याचं खरंच किती महत्व आहे, याची महती जी आहे ती आता लोकांना पटत आहे. ही खरोखरच अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आता आपण अनेक प्रकारे कार्यक्रम साजरे करत असतो. बाबासाहेबांबद्दल बरचसं काही बोललं जातं आणि आज मी विचार करत होतो, की आता परत काय नवीन बोलावं? आणि अर्थात अजून काही मी नवीन बोलणार नाही. परंतु माझ्या दृष्टिकोनातून नेहमी जी गोष्ट मला खूप प्रभावित करते, मला अतिशय महत्त्वाची वाटते, त्याबद्दल मी आपणा सर्वांशी थोडा हितगुज करणार आहे. बाबासाहेब तर त्यांच्या जीवनामध्ये आपण डोकावून पाहिलं, त्यांचं जे काही लिखाण आहे, त्यांची जी काही भाषणं आहेत, ती जर आपण वाचलीत, तर आपल्याला एक असं दिसतं, सातत्याने वारंवार बाबासाहेब मात्र स्वतंत्रता, समता आणि बंधुता या 3 शब्दांचा ते नेहमीच उल्लेख करतात. आणि एकंदरीत आपल्याला असं दिसतं, की बाबासाहेबांसाठी हे जे 3 शब्द आहेत, हे अतिशय महत्त्वाचे होते. एवढंच नव्हे, ते अगदी सरळ शब्दामध्ये हे सांगतात, जर समजा मला कोणी विचारलं, की तुमचे काय विचार आहेत? तुमचं काय तत्वज्ञान आहे? तर बाबासाहेब म्हणतात, की मी 3 शब्दामध्ये सांगू शकतो. आणि ते 3 शब्द म्हणजे स्वतंत्रता, समता आणि बंधुता. मात्र एक गोष्ट बाबासाहेब स्पष्ट करतात, की ही जी काही मूल्य आहेत, ही मी फ्रेंच राज्यक्रांतीपासून घेतलेली नाही. कारण फ्रेंच राज्यक्रांतीनंतर ही मूल्य जगामध्ये फार प्रसिद्ध झाली. परंतु बाबासाहेब म्हणतात, की माझे गुरु बुद्ध यांचेकडून हे 3 मूल्य मी घेतलेले आहेत. आणि म्हणूनच त्या मूल्यांकडे बघताना आपल्याला खूप गंभीरपणे विचार करावा लागेल. आणि जर थोडंसं आपण पाहिलं, अनेक ठिकाणी त्यांनी याचा उल्लेख केलेला आहे. पण विशेष म्हणजे 1950 साली त्यांनी एक लेख लिहिला होता बघा, महाबोधी पत्रिकेसाठी. आणि त्या लेखामध्ये त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे बुद्ध धम्माचं खूप छान विवेचन केलं. आणि तो लेख आपण सर्वांना माहिती असेल, बुद्ध आणि त्याच्या धम्माचं भवितव्य. त्याच्यामध्ये त्यांनी 4 बाबी सांगितल्या होत्या, की जर एखादा धर्म मनुष्याच्या विकासासाठी उपयुक्त जर असेल, हां, मदत करणारा जर असेल, तर या 4 प्रकारच्या कसोट्यांवर तो उतरला पाहिजे. 4 मापदंडावर तो खरा उतरला पाहिजे. त्यातली तिसरी जी बाब आहे, त्यात ते म्हणतात, की तो धर्म त्याने स्वतंत्रता, समता आणि बंधुता ही जी काही 3 मूल्य आहेत, त्या मूल्यांचा स्वीकार केला पाहिजे. आणि अर्थातच बाबासाहेबांनी आधीच सांगितलेलं आहे, की ही मूल्य मी माझे गुरु बुद्धाकडून घेतलेलं आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी पाहिलं, की खऱ्या अर्थाने बुद्ध धम्म आपल्याला ही 3 मूल्य शिकवतं. आता आज आपण धर्मांतर जो काही दिन आहे तो साजरा करत आहोत. आपण धम्मचक्र अनुवर्तन दिन त्याला म्हणतो, बाबासाहेबांची धम्मक्रांती म्हणतो. आणि मी विचार करत होतो, की सार रूपाने
बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून बुद्ध धर्माच्या स्वीकाराचं काय महत्व होतं? अनेक गोष्टी आपण बोलू शकतो. परंतु आज मी विचार करत होतो की जी गोष्ट त्यांच्यासाठी अतिशय महत्वाची आहे, त्या गोष्टीबद्दल आपण थोडासा विचार करणं आवश्यक आहे. आणि ती जी गोष्ट आहे ती म्हणजे माझं तत्वज्ञान जर कोणी विचारलं तर मी केवळ 3 शब्दामध्ये ते सांगू शकतो. आणि ही बाब अतिशय महत्वाची आहे. म्हणजे एकंदरीत जर समजा बाबासाहेबांच्या धर्मांतराचा विचार करायचा असेल तर या 3 शब्दाचा आपल्याला अतिशय गंभीरपणे विचार करणं आवश्यक आहे. अर्थात आपल्याला माहिती आहे, परंतु मला असं वाटतं की परत परत आपल्याला त्याची आठवण राहिली पाहिजे. आता माझे मित्र धर्मचारी अचल धम्मा यांनी उल्लेख केला की आम्ही त्यावेळेस समता सैनिक दल चालवायचो. मला अजूनही चांगलं आठवतं. नेहमी मात्र मी एक गोष्ट सांगायचो की आपल्याला नवसमाजाची निर्मिती करायची आहे आणि हा जो नवसमाज आहे त्याचा बेस किंवा त्याचा पाया स्वतंत्रता, समता आणि बंधुतावर आधारित आहे आणि ही तत्व बुद्धाकडून आलेली आहेत. जरी मी त्यावेळेस कराटे शिकवत असलो तरी मात्र शाखेची सुरुवात त्रिशरण आणि पंचशील घेऊन व्हायची आणि ज्याला आज आपण धम्मपालन गाथा म्हणतो, समापन की वंदना म्हणून आम्ही ते समाप्त करायचो. म्हणजे बाबासाहेबांचं जे विजन आहे की खरोखरच नवसमाजाची निर्मिती करायची आहे, परंतु हा जो नवसमाज आहे त्याची जी काही मूल्य असतील किंवा त्याचा जो काही पाया असेल ते आहे स्वतंत्रता, समता आणि बंधुता. आणि मग बाबासाहेब असं म्हणतात की ही जी काही तत्व आहेत, ही तत्व मी माझे गुरु बुद्धाकडून घेतलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं या तत्वांकडे थोडंसं आपल्याला अधिक सूक्ष्मपणे, अधिक गंभीरपणे पाहावं लागणार आहे. तर आपण एक एक हे जे काही तत्व आहेत त्याच्याबद्दल आज आपण थोडंसं बघणार आहोत आणि माझी जी काही थोडीशी समज आहे मी आपणासोबत ती एक प्रकारे वाटून घेणार आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे स्वतंत्रता. अर्थातच कुठल्याही माणसासाठी एक स्वतंत्र जीवन असणं अतिशय आवश्यक आहे. गुलामगिरीचं कधीही आपण समर्थन करू शकत नाही. आणि विशेष म्हणजे आपल्याला राजकीय स्वातंत्र्य पाहिजे, सामाजिक स्वातंत्र्य पाहिजे, सांस्कृतिक स्वातंत्र्य पाहिजे, शैक्षणिक स्वातंत्र्य पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेतच. परंतु मात्र बाबासाहेब जेव्हा स्वातंत्र्याबद्दल विचार करतात, चिंतन करतात, तेव्हा मात्र ते अधिक सखोलपणे पाहतात की खरंच स्वातंत्र्य का आवश्यक आहे, स्वातंत्र्याची आपल्याला गरज काय आहे. आणि मला असं वाटतं की बुद्ध धम्माच्या स्वीकारामागे बरीचशी जर काही कारणं असतील तर त्यातली मुख्य कारण म्हणजे खऱ्या अर्थाने बुद्ध धम्म आपल्याला स्वातंत्र्य शिकवतं. आणि मला वाटतं हे खूप चांगल्या प्रकारे समजून घेतलं पाहिजे. आता आपल्या सर्वांना माहिती आहे की त्यांचं अतिशय गाजलेलं एक भाषण आहे 1936 सालचं, जिथे एक प्रकारे ते आपल्या लोकांची धर्मांतराची तयारी करत आहेत आणि अतिशय मार्मिक असं त्यांनी ते भाषण दिलं होतं. त्या भाषणामध्ये ते मानसिक स्वातंत्र्याबद्दल बोलत आहेत बघा. आणि मला असं वाटतं मी आपणासाठी परत ते वाचू इच्छितो. तर बाबासाहेब काय म्हणतात, मानसिक स्वातंत्र्य हेच खरं स्वातंत्र्य आहे. ज्याचे मन स्वतंत्र नाही तो मोकळा असून गुलाम आहे. ज्याचे मन स्वतंत्र नाही तो जरी कैदी नसला तरी तो तुरुंगात आहे. ज्याचे मन स्वतंत्र नाही तो जिवंत असून मेला आहे. मनाचे स्वातंत्र्य ही जिवंतपणाची साक्ष आहे. परंतु मानसिक स्वातंत्र्य कोणाला आहे असे म्हणता येईल, जो आपली बुद्धी जागृत ठेवून आपले हक्क काय, आपले अधिकार काय व आपले कर्तव्य काय याची जाणीव करून घेतो त्याला मी स्वतंत्र म्हणतो. जो परिस्थितीचा दास झाला नाही, जो परिस्थितीला आपल्या कयात आणण्यास सिद्ध असतो, तो माणूस स्वतंत्र आहे असे मी म्हणतो. जो रूढीच्या स्वाधीन झाला नाही, जो गतानुगतिक बनला नाही, ज्याच्या विचारांची ज्योत विझली नाही, तो स्वतंत्र आहे असे मी म्हणतो. जो पराधीन झाला नाही, जो दुसऱ्याच्या शिकवणीने वागत नाही, जो कार्यकारण भाव ध्यानात घेतल्याशिवाय कशावर विश्वास ठेवत नाहीत. एक आपण पाहिलं पाहिजे बंधू आणि भगिनींनो, बाबासाहेबांनी तर कार्यकारण भावाचा उल्लेख केला. अर्थातच ही बुद्धाची अतिशय महत्वाची शिकवण आहे. तेव्हा आपल्याला एक लक्षात येतं की बाबासाहेबांचं बुद्ध धर्माला धरून किती सखोल अशा प्रकारचं चिंतन होतं. पुढे ते म्हणतात,
जो आपल्या हक्कांचा अपहार केला असता त्याच्या रक्षणार्थ दक्ष असतो, जो प्रतिकूल लोकमताला घाबरून जात नाही, दुसऱ्याच्या हातचे बाहुले न होण्या इतकी बुद्धी, स्वाभिमान ज्याला आहे तोच माणूस स्वतंत्र आहे, असे मी समजतो. जो आपल्या आयुष्याचे ध्येय व आपल्या आयुष्याचा व्यय दुसऱ्याने घालून दिलेल्या आज्ञेप्रमाणे ठरवित नाही, जो आपल्या बुद्धीनुसार आपल्या आयुष्याचे ध्येय काय असावे व आपले आयुष्य कोणत्या कार्यात व कशा रीतीने व्यतीत करावे हे आपले आपण ठरवितो, सारांश जो सर्वस्वी स्वाधीन आहे तोच माणूस स्वतंत्र आहे, असे मी समजतो. बंधू आणि भगिनींनो, प्रत्येक शब्द ना शब्द अतिशय सखोल आहे. प्रत्येक शब्दावर आपण चिंतन करू शकतो. बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून हे मानसिक स्वातंत्र्य हे अतिशय महत्वाचं आहे. आणि 1936 साली आपण कल्पना करा, त्यावेळेस आपले बांधव कसे होते, किती दारिद्र्यामध्ये होते, शिक्षणाचा काही गंध नव्हता. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक सर्व प्रकारची गुलामगिरी आपल्याकडे होती. तेव्हा पण बाबासाहेबांना मात्र ही मानसिक स्वतंत्रता अतिशय मोलाची वाटते आहे. आणि बुद्धाने खऱ्या अर्थाने आपल्याला जे शिकवलेलं आहे ते म्हणजे मानसिक स्वातंत्र्य. मानसिक गुलामी हे सर्वात जास्त धोकेदायक आहे. आणि बुद्ध खऱ्या अर्थाने आपल्याला या मानसिक गुलामीमधून आणतात. आणि बुद्धिझम आज मला असं वाटतं की खरोखर जगात अतिशय महत्वाचं आहे, जे आपल्याला मदत करतं की आपण कुठल्या प्रकारे मानसिक गुलामगिरीमध्ये आहोत. आता हे थोडंसं सांगण्यासाठी मी माझे काही अनुभव आपणासोबत थोडंसं वाटून घेणार आहे. आता बऱ्याचदा असं होऊ शकतं की समजा एखाद्याला खूप शिक्षण मिळालं, त्याच्याकडे खूप पैसा आला, सामाजिक दृष्ट्या पण त्याच्याकडे स्वातंत्र्य आहे, म्हणूनच तो मानसिक गुलामगिरीमधून मुक्त झाला असं म्हणता येत नाही. आणि आता मी समजू शकतो की खरोखरच बाबासाहेबांनी हे किती सखोलपणे पाहिलं आणि त्यांनी हे पाहिलं की आपली मुख्य जी समस्या आहे ती इथं आहे की आपण मानसिक गुलामगिरीमध्ये आहोत, हेच आपल्याला कळत नाही. आणि खऱ्या अर्थाने बुद्ध आपल्याला शिकवतात की कशा प्रकारे आपण त्या मानसिक गुलामगिरीमधून बाहेर पडलो पाहिजे. मला आठवतं, मी अतिशय एका साध्या वसाहतीमध्ये माझा जन्म झाला. आणि जेव्हा मी 10वी पास झालो, कॉलेजमध्ये गेलो, मला मोठा आनंद झाला. याचा की मला कळलं होतं की स्कॉलरशिप मिळते. आणि जेव्हा मला स्कॉलरशिप मिळाली, त्या सर्व स्कॉलरशिपचे पुस्तकं घेऊन घरी आलो मी. तर मला आठवतं, माझ्या आजोबाने डोक्यावर हात मारला आणि मला म्हटला, की "स्वतःला तू काय ब्राह्मण समजतोस काय? हं? ज्ञान अर्जन करणं हे त्यांचं काम आहे. आपण साधी माणसं, कपडे विकत घ्यायला पाहिजेत होतं, काय खायला काही वस्तू आणायला पाहिजेत होत्या." तेव्हा मला समजलं की खरोखरच मानसिक गुलामी काय चीज असते. आणि बाबासाहेबांनी पाहिलं की आपली मोठी समस्या जर काही असेल, या देशामध्ये जर आपली काही मोठी समस्या असेल, तर ती म्हणजे ही मानसिक गुलामी. आणि बुद्धाची जी काही शिकवण आहे बंधू आणि भगिनींनो, ही बुद्धाची शिकवण आपल्याला मदत करते की ही जी काही मानसिक गुलामी आहे, त्या मानसिक गुलामीतून आपण बाहेर पडू शकतो. मला असं वाटतं, जगात बुद्धासारखं कुठलाही असं उदाहरण आपल्याला सापडणार नाही, ज्यांनी खऱ्या अर्थाने मानवाला स्वातंत्र्य दिलेलं आहे. कलाम सुद्धाचा आपण अभ्यास केला असेल. आणि बुद्ध असं म्हणतात, की समजा माझी जरी शिकवण असेल, तरी सुद्धा त्या शिकवणीचा आपण विचार करा. हं? ती शिकवण खरोखरच उपयुक्त आहे का, हे जाणून घ्या आणि तेव्हा मात्र तुम्ही निर्णय घ्या, की याला स्वीकारायचं की स्वीकारू नये. एवढं मानसिक स्वातंत्र्य. आणि म्हणून बाबासाहेबांनी हे पाहिलं, की खरोखरच जर आपल्याला काही पाहिजे, तर या मानसिक स्वातंत्र्यामधून आपण मुक्त झालो पाहिजे. जर बुद्ध धर्माचा थोडासा आपण विचार केला तर एक लक्षात येईल आपल्याला, की बुद्धाचा जो धम्म आहे, बाबासाहेबांनीच लिहिलं 1950च्या लेखामध्ये, तो तर्क याच्यावर आधारित आहे. म्हणजे जरी आपण श्रद्धा म्हणत असलो, तरी बुद्ध धर्मामध्ये मात्र श्रद्धा याविषयी बोलताना आपल्याला नेहमीच एक गोष्ट दिसते, की श्रद्धा तेव्हाच असते, जेव्हा आपल्या बुद्धीचा आपण विचार करतो, तर्कावर आपण एखादी शिकवण, त्याची परीक्षा करतो आणि आपला अनुभव पाहतो आणि तेव्हा कुठेतरी आपण ते स्वीकारतो. ते एका अर्थाने आपण पाहू शकतो, की इथे सुद्धा आपल्याला पूर्णपणे स्वातंत्र्य असतं, एखादी गोष्ट स्वीकारायची की स्वीकारू नये. आणि ही बाब मला असं वाटतं अतिशय महत्वाची आहे, की हे आपण समजून घेतलं पाहिजे. बुद्ध धर्मामध्ये कुठल्याही प्रकारे कुठल्याही अंधश्रद्धेला स्थान नाही. बुद्ध इथपर्यंत म्हटले, की मी सांगतो म्हणूनच तुम्ही त्याला स्वीकारलं पाहिजे असं नाही, तर तुम्ही जसं सोनार आपल्या सोन्याची
एक प्रकारे कसोटी करतो, परीक्षा करतो. अशाच प्रकारे तुम्ही माझ्या शिकवणीची परीक्षा करा आणि मग स्वीकारा. आणि मला असं वाटतं, की ही अतिशय महत्वाची अशी बाब आपल्याला लक्षात येत असेल. आणि बंधू आणि भगिनींनो, आज जेव्हा मी जगाकडे पाहतो, समाजाकडे पाहतो, तेव्हा मला असं वाटतं, की खरंच त्या बुद्ध शिकवणीची आज पण किती गरज आहे. किती मोठ्या प्रमाणामध्ये अजूनही आपण संस्कारित आहोत. अजूनही आपण मेंटल स्लेव्ह आहोत, हे आपल्याला कधी-कधी लक्षात येत नाही. थोडे मी उदाहरण आपणासोबत शेअर करणार आहे. जसं आता माझ्या मित्राने सांगितलं, की आम्ही युवकांसाठी काम करायचो. तर मार्शल आर्ट तर होतं, म्हणजे तोच काही उद्देश नव्हता. मुख्य उद्देश होता, की लोकांचा बौद्धिक विकास झाला पाहिजे, नैतिक विकास झाला पाहिजे, शैक्षणिक विकास झाला पाहिजे आणि आम्ही वेगवेगळ्या समाजामध्ये सुद्धा काम करायचो. तर विशेष म्हणजे मानसिक गुलामगिरी काय चीज असते ना, हे समजण्यासाठी हे अतिशय बोलकं उदाहरण आहे. खरं म्हणजे कुठल्याही जातीचा उल्लेख करणं, नाव घेणं मला अजिबात आवडत नाही. परंतु आपल्याला ते समजण्यासाठी ते घेणं फार आवश्यक आहे. हं. तर 1984 साली अ, आम्ही एका वसाहतीमध्ये काम करायला लागलो. अर्थातच जेव्हा आम्ही शाखा चालवायचो, त्या शाखामध्ये अनेक बॅकग्राऊंड मधून लोक यायचे. अगदी म्हणजे समजा जे मागासवर्गीय आहेत ते पण यायचे, ब्राह्मण सुद्धा यायचे, शीख यायचे, मुस्लिम यायचे आणि तिथे मात्र लोकांना खूप प्रेरणा मिळायची. बाबासाहेबांची प्रेरणा मिळायची, बुद्धाची प्रेरणा मिळायची. आणि असेच काही मित्र भंगी समाजामधून आले होते. आणि मग त्यांना खूप प्रेरणा मिळाली आणि त्यांना असं वाटलं, की आपल्या समाजामध्ये काहीतरी घडलं पाहिजे आणि शैक्षणिक दृष्ट्या घडलं पाहिजे. तर ज्यांना थोडंसं नागपूर माहीत असेल, कदाचित उत्तर नागपूर माहीत असेल, तर ते थोडंसं कल्पना करू शकतात. नागपूरमध्ये एक जो एरिया आहे, त्याला उत्तर नागपूर म्हणतात आणि ते एक मोठं उड्डाण पूल आहे. त्या उड्डाण पुलाचं नाव आहे डॉक्टर आंबेडकर उड्डाण पूल आणि त्या पुलाच्या बाजूला एक मोठी वसाहत आहे. त्यावेळेस ते तिथं जवळ-जवळ 10,000ची वसाहत होती. जो समाज बौद्ध झालेला आहे. आणि मग त्या पुलाच्या डाव्या बाजूला दुसरी एक मोठी वसाहत आहे, जी आपल्या भंगी बांधवांची आहे. आणि आम्ही ठरवलं, की या समाजामध्ये खरंच काहीतरी आपण केलं पाहिजे. मुलांना, किशोरवयीन मुलांना, युवकांना दिशा मिळाली पाहिजे आणि त्यांची शिक्षणामध्ये रुची वाढली पाहिजे. आणि मग मी गेलो त्या वसाहतीमध्ये आणि माझे हे मित्र ज्यांच्यामुळे त्या वसाहतीमध्ये मला प्रवेश करता आला, त्यांना घेऊन मी प्रत्येक दारात जायचो आणि मी त्यांना प्रश्न विचारायचो, की "आपके घर में कितने बच्चे हैं?" पहिला प्रश्न, की "किती मुलं आहेत तुमच्या घरी?" आणि मग मी म्हणायचो, की "ते कोणत्या वर्गात शिकतात?" नंतर माझ्या मित्राने मला म्हटलं, की "भैया आप सवाल ही गलत पूछते हो." तुम्ही प्रश्न फार चुकीचा विचारतात. तुम्ही हे विचारा, तुमची मुलं शिकतात काय? आणि प्रत्येक घरात 4, 5, 6 मुलं होती. आणि मला आश्चर्याचा धक्का बसला. 10,000ची वस्ती, मी 84चं हे सांगतोय. त्या 10,000च्या वसाहतीमध्ये प्रत्येक घरी आम्ही गेलो आणि पूर्ण वसाहत फिरल्यानंतर त्या वसाहतीमध्ये एकही ग्रॅज्युएट नाही, एकही पोस्ट ग्रॅज्युएट नाही. डॉक्टर, इंजिनियर, प्रोफेसर याचं नावच नका घेऊ आणि मोठ्या प्रमाणात ड्रॉप आउट. 4थी पासून सोडलं, 5वी पासून सोडलं, 3री पासून सोडलं, 2री पासून सोडलं, अशी पण लोकं सापडले. आणि मोठ्या प्रमाणात ड्रॉप आउट आणि 10वी ला केवळ 5 मुलं होती, 3 फेल्युअर होती, 2 रेग्युलर होती. माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता. पण इंटरेस्टिंग म्हणजे जर थोडंसं आर्थिकदृष्ट्या पाहिलं, तर ते मला असं वाटतं, की इतर मागासवर्गीय समाजापेक्षा खूप बरे होते. कारण एका घरातून 4-4, 5-5 लोकं सर्व्हिस करत होते. आणि माझ्या तेव्हा लक्षात आलं, की खरंच मेंटल स्लेव्हरी काय असते. आणि दुसरीकडे त्या पुलाच्या बाजूला समजा उजव्या बाजूकडे जर पाहिलं, हं, त्याला पाचपावली बारसेनगर म्हणायचे, याला पाचपावली ठक्करग्राम म्हणायचे. हं. तर त्या पाचपावली बारसेनगरमध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल, अनेक मोठे विद्वान झालेत. आता अलीकडेच आमचे खूप चांगले जवळचे मित्र, आम्हाला नेहमी सहाय्य करणारे डॉक्टर भाऊ लोखंडे यांचं निधन झालं. ते त्या वसाहतीतून, गंगाधर पानतावणे त्या वसाहतीमधून, ॲडव्होकेट बनसोड गुरुजी त्या वसाहतीमधून. ही मोठी माणसं आहेत. परंतु याच्या व्यतिरिक्त असे कितीतरी लोकं, त्यांनी एक शाळा काढली. त्या वसाहतीमध्ये 2 मोठ्या लायब्ररी आहेत आणि घरोघरी कितीतरी डॉक्टर्स, इंजिनिअर, प्रोफेसर तुम्हाला सापडतील. आणि तेव्हा मी विचार करू लागलो, की खरोखरच या बौद्ध धर्माच्या स्वीकारामुळे किती मोठी क्रांती झाली बघा. आणि बाबासाहेबांचं व्हिजन काय होतं ना, हे जेव्हा
आपण असं पाहतो कम्पेअर करून तेव्हा लक्षात येतं. माझ्याकडे बरेचसे फॉरेनर्स यायचे, म्हणजे मी संघाच्या संपर्कातला आधीच सांगतो. आणि बरेच लोक, त्यांना माझं नाव माहित होतं, माझ्याकडे ते पाठवून द्यायचे. विशेषतः असे फॉरेनर्स ज्यांना रुची होती, की बाबासाहेबांनी जे काही धर्मांतर केलं त्याच्यातून काय घडलं, नेमकं काय क्रांती झाली. तुम्ही त्यांना खूप भाषण देत नाही बसायचो. मी त्यांना म्हणायचो, बस तुम्ही माझ्यासोबत चला. ही एक वसाहत आहे ज्यांनी धर्मांतर केलेलं आहे, आणि ही एक वसाहत आहे ज्यांनी मात्र धर्मांतर नाही केलं. आणि ते क्लिअर पाहू शकलेत, की ज्यांनी धर्मांतर केलं मोठ्या प्रमाणात मानसिक गुलामगिरीमधून ते मुक्त झालेले आहेत. परंतु हा समाज मात्र तसाच राहिला. परंतु मानसिक गुलामगिरी तुम्हाला त्यांचं दुसरं उदाहरण सांगायचं आहे. मग मुलं माझा रिस्पेक्ट करू लागलेत. त्यांचे आई-वडील माझा रिस्पेक्ट करू लागलेत. कारण मुलं जे आहेत निर्व्यसनी होऊ लागलेत. त्यांची बोलण्याची पद्धत बदलली, त्यांची भाषा बदलली. त्याचा खूप मोठा परिणाम त्या पालकांवर झाला आणि ते पण मला आदर करू लागले आणि त्यांनी पाहिलं, की आमची मुलं काहीतरी बदलत आहेत, काहीतरी चांगलं शिकत आहेत. आणि मग एक दिवस मला असं वाटलं, की आता वेळ आलेली आहे, ह्या मुलांना आपण काहीतरी सांगितलं पाहिजे. तर मी त्या सगळ्या मुलांना गोळा केलं आणि त्यांना म्हटलं, अर्थात मी हिंदीत त्यांच्याशी बोलत असायचो, आता मराठीत सांगतो. मी त्यांना म्हटलं, बघा आज आपण एक फार महत्वाचा निर्णय घेणार आहोत. ते लगेच म्हणाले, की "हाँ, हाँ सर जी आप बोलिए, आप जैसा बोलेंगे हम करेंगे." तर म्हटलं, हा अतिशय महत्वाचा निर्णय आहे. आज आपल्याला एक प्रकारे प्रतिज्ञा करायची आहे, की आपण मोठं झाल्यावर आपण चांगलं शिक्षण घेऊ आणि मोठं झाल्यावर मात्र आपल्याला भंग्याचं काम करायचं नाही. साफ-सफाईचं काम करायचं नाही. आपल्याला इतर सरकारी नोकरी, इतर काही स्वतःचे व्यवसाय किंवा काही प्रोफेशनल कोर्स आपल्याला केले पाहिजे. आपणच का झाडू लावला पाहिजे, आपणच सफाई कामगार का बनलं पाहिजे. मुलांना खूप उत्साह, खूप प्रेरणा, ते म्हणाले, "सर जी बिलकुल सही कहा आपने, हम ऐसा ही करेंगे." आणि मला मोठा आनंद झाला, की त्यांनी त्याला खूप चांगला प्रतिसाद दिला आणि मी घरी आलो. दुसऱ्या दिवशी परत मी गेलो तिथं शिकवायला आणि मोठा धक्का बसला मला. जिथं मी शिकवायचो तिथं 25 लोक जमा झाले होते, माणसं. त्यांचे बरेचसे पॅरेंट्स, त्यांना कळलं आणि मग ते मला म्हणाले, की "सर जी आपसे हम बात करना चाहते थे." मला समजलं की काहीतरी घोटाळा झालेला आहे. ते म्हणाले, "देखो हम बहुत मानते हैं आपको, आप हमारे बच्चों को बहुत अच्छा पढ़ाते हो, बहुत अच्छी बात है, लेकिन आप उनको बिगाड़ क्यों रहे हो?" मला धक्का बसला, की मी मी कसं काय त्यांना, म्हणजे एक प्रकारे बिघडवणं हे काही माझं काम नाही आहे. मी त्यांना म्हटलं, की "मला समजलं नाही तुम्हाला काय म्हणायचं आहे?" "देखो," बोले, "आप उनको कह रहे हो बोले कि भाई भंगी का काम नहीं करना चाहिए। तो क्या आपको लगता है बोले जैसे आपके समाज के युवा लोग बेकार घूमते रहते पढ़ लिख कर, वैसा हमारे बच्चों ने करना चाहिए?" तर मला आश्चर्याचा धक्का बसला. मग आपले आणि आमचे, तुमचे ह्या भाषेवर ते आलेत. आणि मी म्हटलं, "पण तुम्हाला वाटत नाही का, की तुमच्या मुलांनी चांगलं शिक्षण घेऊन खरंच जीवनात काहीतरी ते बनले पाहिजे, घडले पाहिजेत, असं तुम्हाला वाटत नाही का?" तर त्यांनी मला काय सांगितलं ते मी मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि मेंटल स्लेव्हरी काय चीज असते. आणि आज आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात आपले हे जे काही बांधव आहेत, आपण तर बाबासाहेबांच्या पुण्याने खरोखरच स्वतंत्र झालो मोठ्या प्रमाणामध्ये. पूर्णपणे झालो हे आपण म्हणू शकत नाही, परंतु मोठ्या प्रमाणामध्ये आपण झालेलो आहोत. परंतु आपले असे अनेक मागासवर्गीय बंधू आणि भगिनी आहेत, ओबीसी समाजाचे लोक आहेत, जे अजूनही मात्र या मानसिक गुलामगिरीमध्ये आहेत. तर त्यांनी मला काय म्हटलं, "पण तुम्हाला का वाटतं तुमच्या मुलांनी ते केलं पाहिजे?" तर त्यांनी मला काय सांगितलं, देखिए, गांधी जी ने हमको बताया है कि ये पवित्र काम है." मी मनातल्या मनात विचार केला, "अरे गड्या, गांधीने मामा बनवलं तुम्हाला." आणि दुसरं त्यांनी सांगितलं म्हणे, की पुढचा जन्म मी भंग्याचा घेणार आहे. ही मेंटल स्लेव्हरी. आणि बऱ्याचदा मला असं वाटतं, की अनेक लोकं, कधी-कधी तर शिकले सवरले पण लोकं, आपण एखाद्या प्रकारे मानसिक गुलामगिरीमध्ये आहोत हे समजत नाही. मानसिक गुलामगिरीबद्दल मला अजून एक थोडंसं उदाहरण द्यायचं आहे. मला विशेषतः तरुणांमध्ये काम करायला फार आवडतं आणि माझं आयुष्य गेलं तरुणांमध्येच काम करण्यासाठी. ते एक मी शिबिर घेतलं होतं आणि ते तरुणांचंच होतं आणि वेल एज्युकेटेड आपले तरुण-तरुणी होते त्याच्यामध्ये आणि फार इंटेलिजंट, फार शार्प. आणि मला खूप बरं वाटायचं. त्यांचे प्रश्नही फार एक प्रकारे फार म्हणजे इंटेलिजंट असायचे, फार म्हणजे डीप असायचे. परंतु मला मात्र ॲट द सेम टाईम आश्चर्य वाटलं, की ही मुलं कसा विचार करतात? मला मग त्या पोरांनी काय म्हटलं, "सर म्हणे आपणच का धम्म-धम्म करत बसतो? सरते शेवटी सर्व धर्म सारखे असतात." मी त्यांना विचारलं, की "हे तुला कुठून कळलं?" त्यांना मात्र त्याचं उत्तर येत नव्हतं. "सर्व धर्म सारखे असतात हे तुम्हाला कुठून कळलं?" "नाही," म्हणे, "तसंच तर असतं ना, धर्माचं एकच काम असतं म्हणे, सगळे सारखेच असतात." म्हटलं, "हे बघा, कुठल्याही धर्मावर टीका करणं मला आवडत नाही, त्याची आपल्याला गरज नाही. परंतु
अतिशय चाणाक्षपणे आपलं ब्रेन वॉशिंग केलं जातं, जे आपल्याला समजत नाही. अनेक प्रकारे तुम्ही धर्मांतर करण्याचं कारण नाही, कारण सरते शेवटी सर्व धर्म सारखे असतात. तर एक प्रकारे ही मेंटल स्लेव्हरी आहे. जिथे आपण अधिक विचार करत नाहीत आणि जे काही प्रसार माध्यमे आहेत आणि आपल्याला माहिती आहे, की प्रसार माध्यमे कुणाच्या हातात आहेत आणि ते सातत्याने आपल्या मनावर काहीतरी बिंबवीत असतात आणि या मानसिक गुलामगिरीमध्ये आपण सापडतो. तेव्हा बंधू आणि भगिनींनो, थोडं सूक्ष्म आपण विचार केला पाहिजे. या मानसिक गुलामगिरीबद्दल अजून थोडंसं मला बोलायचं आहे, की आपण किती मानसिक गुलाम असतो अनेक गोष्टींचे. आता स्वातंत्र्याबद्दल मी बोलत आहे. बाबासाहेबांनी मात्र एक फार स्पष्ट केलेलं आहे, की जेव्हा आपण स्वातंत्र्याचा विचार करतो, तेव्हा मात्र कुणीही कुणाला कुठल्याही प्रकारे गुलाम समजू नये. परंतु आपण पाहतो या समाज व्यवस्थेमध्ये कुठे ना कुठे आपण स्त्रीला आपण गुलाम म्हणून पाहतो. आणि कधी-कधी आपल्याला ते लक्षात येत नाहीत, की हे जुन्या संस्कृतीचे आपल्यावर संस्कार आहेत. हं? आपल्याला ते कळत नाहीत आणि जेव्हा मात्र आपण खऱ्या अर्थाने विचार करायला लागतो, तेव्हा मात्र आपण याच्यातून कुठेतरी बाहेर पडायला लागतो. हं? आणि म्हणून आपल्याला हे पाहिलं पाहिजे, की अजूनही काही आपल्यावर असे संस्कार असू शकतात, की ज्या संस्कारामुळे आपलं मन जे आहे, ते कुठे ना कुठे त्या संस्काराचे गुलाम असतात. आणि बुद्धाने पाहिलं, बाबासाहेबांनी पाहिलं, की खरंच आज जर काही गरज असेल, तर ती गरज याची आहे, की या मानसिक गुलामगिरीमधून आपण बाहेर पडलं पाहिजे आणि बुद्धाची शिकवण खऱ्या अर्थाने या मानसिक गुलामगिरीमधून आपल्याला बाहेर काढतं. तर सर्वात डेंजरस जर काही असेल, तर मेंटल स्लेव्हरी. इंग्लंडमधील लोकांना हे खूपच आवडलं जेव्हा मी मेंटल स्लेव्हरी बद्दल बोलत होतो. आणि कुठे ना कुठे आपण जे काही असे विचार आहेत, जे आपल्या विकासासाठी कुठेतरी अडथळा ठरतात, त्या विचारांचे पण आपण कधी-कधी गुलाम असतो. परंतु आता हे बुद्ध धर्माकडून आलेलं आहे स्वातंत्र्य. बाबासाहेबांनी म्हटलं माझ्या गुरुकडून घेतलेलं आहे. तर थोडंसं आपण अजून समोर जाऊया. बुद्ध धर्मामध्ये याला आपण मुक्ती किंवा विमुक्ती असं म्हणतो. हं. आणि जेव्हा आपण मुक्तीचा विचार करतो, तेव्हा एका अर्थाने आपलं जे मन आहे, हं, त्या मनामध्ये जे काही विष आहेत, मनामध्ये ज्या काही नकारात्मक अशा बाबी आहेत, त्या नकारात्मक बाबी घालवणं म्हणजे मुक्त होणं होय. हं. आपले जे काही क्लेश आहेत, त्याला दूर सारणं म्हणजे मुक्त होणं होय. आणि बंधू आणि भगिनींनो, हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. बुद्ध धर्म आपल्याला शिकवतो, जर आपण अतिशय म्हणजे समजा मूलभूत अशा प्रकारे ज्या नकारात्मक भाव आहेत जर पाहिलं, तर ते लोभ, द्वेष आणि अज्ञान होय. आपणा सर्वांना ते माहीत आहे. परंतु कळत-नकळत याचे सुद्धा आपण गुलाम असतो आणि यामुळे खऱ्या अर्थाने आपण स्वतःसाठी आणि इतरांसाठी दुःख निर्माण करत असतो. हं. आणि धम्मपदाच्या पहिल्या 2 गाथा आपल्याला सांगतात, की आपलं मन जर समजा अकुशल असेल आणि अकुशल मनाने केलेली जी काही कृती आहे, कायिक असो किंवा वाचिक असो, तर नक्कीच त्याच्यामुळे दुःख निर्माण होणार स्वतःसाठी, इतरांसाठी. पण समजा आपलं मन कुशल असेल आणि कुशल मनाने जर आपण कृती करत असू, तर त्याचा जो काही परिणाम आहे, तो मात्र आपण स्वतःसाठी, इतरांसाठी सुख निर्माण करतो. हे जे बुद्धाचं तत्वज्ञान आहे, अगदी विज्ञानासारखं आहे. नोबडी कॅन चॅलेंज इट. भन्तेंनी, उर्गेन संघरचितांनी ही जी काही शिकवण आहे, त्याला अतिशय साध्या सोप्या शब्दात आपल्याला सांगितलेलं आहे बघा. ते म्हणतात, "ॲक्शन हॅज कन्सिक्वेन्सेस." आपल्या कृतीला परिणाम असतात. हं. आणि जेव्हा आपण पाहतो, की जी काही कृती आपण करतो, त्याचा परिणाम असतो आणि अर्थातच जी काही आपण कृती करतो, त्या प्रत्येक कृतीच्या पाठीमागे आपलं मन असतं. आणि जर मन आपलं बदललं, मनामध्ये जर परिवर्तन आलं, तर नक्कीच मात्र मग आपलं जे काही वागणं आहे, आपली जी काही कृती आहे, ती कुशलच होणार आहे. आणि म्हणूनच हे अतिशय महत्वाचं आहे, की आपल्या मनातील जे काही नकारात्मक अशा बाबी आहेत, त्याचे पण आपण गुलाम असतो आणि बुद्ध धर्म आपल्याला शिकवतो, की या नकारात्मक अशा मानसिक अवस्थेमधून कशाप्रकारे आपण मुक्त झालो पाहिजे. कधी-कधी मी पाहिलं खरं म्हणजे मला खरंच कुणावरही टीका करणं आवडत नाही. परंतु समाजामध्ये काम करत असताना कधी-कधी मी पाहिलं, की अनेक लोकांनी अतिशय चांगल्या हेतूने त्यांचं राजकीय कार्य सुरू केलं, सामाजिक कार्य सुरू केलं, शैक्षणिक कार्य सुरू केलं. परंतु जसं मी सांगत आहे, की आपण ह्या नकारात्मक अवस्थांचे जर स्लेव्ह असू, तर मग मात्र जरी आपला उद्देश
अतिशय उदात्त असला तरी आपण या नकारात्मक अवस्थेला केव्हा बळी पडतो, त्याचे केव्हा गुलाम होतो हे समजत नाही. युवकांसाठी काम करत असताना विद्यार्थ्यांचे काही आंदोलन आम्ही चालवले आणि मला मोठं नवल आणि वाईट वाटायचं. अरे मी कुणाशी भांडतोय? जे स्वतः बौद्ध आहेत, बौद्ध ज्या संस्था आहेत, त्या संस्था मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांचं शोषण करतायत. मग असं का घडलं? त्यांचा मात्र सुरुवातीला उद्देश चांगलाच होता. काहीतरी खरंच समाजामध्ये त्यांना करायचं होतं. परंतु आपल्या मनातले हे जे काही नकारात्मक असे भाव आहेत, त्याच्यावर जर आपण कार्य नाही केलं, तर मग मात्र आपले जे उदात्त ध्येय आहेत, उद्देश आहेत, ते बाजूला राहतात आणि मग मात्र पद, प्रतिष्ठा, पैसा, मोठेपणा याच्यासाठी आपण केव्हा काम करायला लागतो, हे आपल्याला समजत नाही. आणि म्हणून बुद्ध आपल्याला अतिशय मुळाशी नेतात आणि ते सांगतात, की आपलं जे मन आहे आणि त्याचे जे काही समजा नकारात्मक असे भाव आहे, त्याच्यातून आपण मुक्त होणं अतिशय महत्वाचं आहे. तर जेव्हा स्वतंत्र हा शब्द आपण म्हणतो, तर तेव्हा आपण हे पाहिलं पाहिजे, की एक प्रकारे आपल्या मनाच्या अकुशल भावनांचे पण आपण गुलाम तर नाही ना. अनेक लोक ज्या पद्धतीने कधी-कधी वागतात, तेव्हा हे स्पष्ट होतं, की अजूनही आपल्यावर जे राज्य चालतं, ते आपल्या अकुशल मनाचं. ह्या गोष्टी पुढे मी अजून स्पष्ट करणार आहे. परंतु बाबासाहेबांनी एक जे त्यांचं वाक्य आहे, बुद्ध आणि कार्ल मार्क्स याच्यावर बोलत असताना त्यांनी म्हटलेलं आहे, ते मला आठवलं आणि ते मी आपणासाठी थोडंसं वाचणार आहे. अर्थात ते इंग्लिशमध्ये लिहून आहे माझ्याकडे, पण मराठीत वाचेल मी. ते म्हणतात, की सर्वात महान अशी बाब जर काही बुद्धाने केली असेल, तर ती म्हणजे ते म्हणतात, की जगामध्ये तोपर्यंत परिवर्तन होऊ शकत नाही, जोपर्यंत आपल्या मनामध्ये परिवर्तन येत नाही. आणि जगाच्या मनामध्ये परिवर्तन येत नाही. आणि बुद्ध किती सखोल पाहू शकतात, हे आपल्याला लक्षात येईल. म्हणजे खरोखरच जर आपल्याला जगाचं परिवर्तन करायचं असेल, तर मग आपल्या मनाचं परिवर्तन झालं पाहिजे. आणि ते मनाचं परिवर्तन म्हणजे काय नेमकं? तर आपल्या ज्या काही अकुशल, नकारात्मक अशा भावना आहेत, त्याच्यामध्ये परिवर्तन होणं आवश्यक आहे. आणि अशा प्रकारे जर परिवर्तन झालं, तरच खऱ्या अर्थाने आपण जग बदलू शकतो, आपण स्वतःला बदलू शकतो. तेव्हा बंधू आणि भगिनींनो, जेव्हा स्वातंत्र्य म्हणून आपण विचार करतो, तर त्याचा आपण एक विचार केला पाहिजे. आता आपले जे काही संस्कार आहेत, त्याच्याकडे आपण पाहिलं पाहिजे, की कुठेतरी सूक्ष्मपणे आपण काही मानसिक गुलाम तर नाहीत ना? किंवा अजूनही आपण लोभ, द्वेष, मोह या नकारात्मक भावनांमध्ये वाहून तर जात नाही ना? याचा खरोखरच आपल्याला गंभीरपणे विचार केला पाहिजे आणि तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला समजेल, की बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीचा काय उद्देश होता. आणि आज मोठ्या प्रमाणामध्ये ज्या काही मी समस्या पाहतो आहेत, त्या समस्या ह्या मानसिक गुलामीमुळे आहेत, हे आपल्याला समजत नाहीत. जरी आपण बौद्ध झालो, तरी कधी-कधी मात्र आपण जुने जे विचार आहेत, हं, जे माणसाच्या विकासासाठी अडथळा करणारे जे विचार आहेत, त्यांची कुठेतरी गुलामगिरी आपण करत असतो. थोडंसं आपण याच्यावरती चिंतन करू. आता आपण दुसऱ्या मूल्याकडे वळूया. ते म्हणजे समानता किंवा समता. खरं म्हणजे बाबासाहेबांचा मी जेव्हा विचार करतो, अगदी सुरुवातीपासून जेव्हा त्यांनी चळवळ सुरू केली, त्यांचा संघर्ष समतेसाठी होता. आणि बाबासाहेबांना समता हा शब्द किती प्रिय होता, हे एक अजून आपल्याला लक्षात येईल, की अगदी 1926 साली ज्या युवकांच्या संघटनेमध्ये मी काम करायचो, ते संघटन त्यांनी स्थापन केलं आणि त्याला नाव दिलं समता सैनिक दल. म्हणजे अशा प्रकारचे स्वयंसेवक जे समता प्रस्थापित करतील, कारण समता त्यांना अतिशय महत्वाची वाटत होती. हं. आणि त्यांना एक स्वप्न होतं या देशासाठी बघा, जातीविहीन समाज निर्माण करणं. हं. कारण त्यांनी हे पाहिलं, की खरोखरच ही जी काही श्रेणीबद्धता आहे, ही जी काही उतरंड आहे, ही खरोखरच किती धोकेदायक आहे. हे जे काही आपण पाहतो, जाती व्यवस्था ही किती धोकेदायक आहेत आणि म्हणूनच बाबासाहेबांना एक समता हवी होती. या देशामध्ये एक जातीविहीन समाज निर्माण करायचा होता. मी विचार करतो थोडंसं बाबासाहेबांबद्दल आणि मी पाहतो, की खरोखरच बाबासाहेबांची दृष्टी किती विशाल होती. त्यांनी सुरुवात करताना जरी समजा जो काही या देशातील ज्यांना आज आपण मागासवर्गीय म्हणतो, सोशो इकॉनॉमिकली बॅकवर्ड म्हणतो, त्यांचा जरी विचार करत होते, नंतर मात्र ते अखिल मानवजातीचा विचार करायला लागलेत. आणि जर थोडंसं आपण पाहिलं बंधू आणि भगिनींनो, तर आपल्याला दिसतं की जगामध्ये अनेक प्रकारे भेद आहेत.
मग जातीचे भेद आहेत, धर्माचे भेद आहेत, वंशाचे भेद आहेत, वर्णाचे भेद आहेत, लैंगिक भेद आहेत आणि बाबासाहेबांना हे सर्व भेद मोडून काढायचे होते आणि त्यांनी पाहिलं की खऱ्या अर्थाने बुद्धाची ते अशी शिकवण आहे जी खऱ्या अर्थाने आपल्याला समता शिकवते. आजही आपण पाहतो की मोठ्या प्रमाणामध्ये ह्या कुठल्या ना कुठल्या गोष्टीवर भेद केला जातो, डिस्क्रिमिनेशन केल्या जाते. आणि मला असं वाटतं की बुद्ध हे पहिले व्यक्ती होते ज्यांनी एक मोठ्या प्रमाणात ही जी काही विषमता आहे त्याला आव्हान दिलं होतं. आणि ते मला वाटतं थोडं आपण समजून घेतलं पाहिजे. तर थोडस ही तत्व बुद्धाकडून आली तर आपण आधी बुद्धाकडूनच बघूया. आपल्या सर्वांना माहिती आहे की सिद्धार्थ गौतम त्यांनी स्वतःच्या प्रयत्नाने बुद्धत्वाची प्राप्ती केली आणि मग बुद्धत्वाच्या प्राप्तीनंतर तो जो आनंद होता तो आनंद ते घेत होते आणि 7 आठवडे त्यांनी बुद्धगयेच्या त्या परिसरामध्ये घालवले. परंतु 5व्या आठवड्यामध्ये एक अतिशय महत्वाची घटना घडली बघा. 5व्या आठवड्यामध्ये तिथे एक वडाचं झाड होतं. त्याला अजपाल निग्रोध वृक्ष असं म्हणायचे. त्याच्या खाली ते बसलेत कारण बहुधा त्या झाडाखाली जे काही मेंढपाळ लोक होते ते बसायचे म्हणून त्यांना अजपाल असं ते नाव दिलं गेलं होतं. त्या वडाच्या झाडाखाली ते बसून होते. कल्पना करा, अगदी फ्रेश, अगदी ताजं त्यांना बुद्धत्वाची प्राप्ती झाली. निश्चितच त्यांच्या चेहऱ्यावर, त्यांच्या शरीरावर ती आभा असेल आणि अतिशय ते विलक्षण दिसत असतील. आणि बुद्ध त्या झाडाखाली बसून होते आणि तिकडनं एक ब्राह्मण आले आणि हा जो ब्राह्मण होता त्याचं नाव होतं हुहुंक जाती. त्याचं नाव हुहुंक जाती होतं. आता काही विद्वानांना असं वाटतं की त्याला तो अतिशय गर्विष्ठ होता, अतिशय उद्धत होता आणि लोकांशी चर्चा करताना बोलताना त्यांना तो उडवून लावत असे. समजा कोणी काहीतरी सांगितलं अशा प्रकारे तो ध्वनी काढत असे आणि म्हणून त्याला हुंक जाती म्हटलं असं काही लोकांचं म्हणणं होतं. अतिशय गर्विष्ठ, अतिशय उद्धट अशा प्रकारचा तो ब्राह्मण तिथं पोहोचला आणि त्यांनी पाहिलं की या झाडाखाली एक श्रमण बसून आहेत. याच्याबद्दल थोडंसं पुढे मी बोलणारच आहे. आणि मग नक्कीच त्या ब्राह्मणाला हे वाटलं की कुणी श्रमण जर असेल, कुणी का असेल तरी ब्राह्मण हा सर्वश्रेष्ठ असतो, हे त्यांना त्यांच्याकडून वदवून घ्यायचं होतं. आणि त्यांनी बुद्धाला विचारलं की एखादा व्यक्ती ब्राह्मण कसा होतो? फार महत्वाचा आहे. कल्पना करा, बुद्धाने बुद्धत्वाची प्राप्ती केली आणि 5वा आठवडा तोपर्यंत ते कुणाशीही बोलले नव्हते. त्यांनी तोंड उघडलंच नव्हतं, केवळ आपल्या बुद्धत्वाचा ते आनंद घेत होते. परंतु पहिल्यांदाच बुद्धाने तोंड उघडलं आणि मला असं वाटतं की पहिली मोठी धम्मक्रांती तिथं झाली. कदाचित आपल्याला हे शब्द आज लहान वाटतील, परंतु बुद्धाने जे म्हटलं ती मला वाटते जगाच्या दृष्टिकोनातून मोठी क्रांती झाली असं मी म्हणेल. ब्राह्मणाला एक उत्तर अपेक्षित होतं की कोणीही ब्राह्मण बनतो तो ब्राह्मण म्हणून जन्म घेतल्यानंतर. आपल्या कुणाला ब्राह्मण असं होताच येत नाही, जन्माने ब्राह्मण होतो. आणि त्यांना वाटलं की बुद्ध असंच उत्तर देतील आणि आपलं श्रेष्ठत्व एक प्रकारे त्याला तिथं साबित करता येईल. परंतु बुद्धाने मात्र वेगळं उत्तर दिलं. बुद्ध म्हणाले की कुणीही श्रेष्ठ जन्माने होत नाही तर कर्माने होतं. वर्थ नॉट बर्थ. वर्थ इज इम्पॉर्टंट. म्हणजे कर्माने, आपल्या योग्यतेमुळे आपण श्रेष्ठ होतो, जन्माने आपण हे होत नाही. खरं म्हणजे अतिशय क्रांतिकारी शब्द बुद्धाने उच्चारलेत. आणि जर आपण बुद्धगया पाहिले असेल, जेव्हा आपण मुख्य द्वाराशी येतो आणि खाली उतरतो आपण त्या बुद्ध विहाराकडे जाण्यासाठी, तर मध्ये तुम्हाला एक मोठा असा एक बोर्ड लावलेला दिसेल आणि तिथे बुद्धाचे हे शब्द कोरलेले आहेत. अनेक लोक त्या बोर्डकडे येऊन नमन करतात. तिथे त्यावेळेस ते वडाचं झाड होतं जिथे बुद्धाने हे म्हटलं. आणि मला असं वाटतं एक मोठ्या क्रांतीला सुरुवात झाली बघा. कारण बुद्ध हे पाहू शकत होते की एव्हरीबडी, ईच वन हॅज सेम पोटेन्शियल टू ग्रो ऍज अ ह्युमन बिईंग. मग कोणीही असो, प्रत्येकामध्ये, मग स्त्री असो, पुरुष असो, कोणी खालच्या जातीचा असो, कोणी वरच्या जातीचा असो, कोणी श्रीमंत असो, कोणी गरीब असो, प्रत्येक जण माणूस म्हणून विकास करू शकतो. ही अतिशय क्रांतिकारी शिकवण बुद्धाने तिथं दिली बघा. आणि मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने समतेचं
जे मूल्य आहे ते मूल्य बुद्धाने आपल्याला शिकवलं. आणि आपण पाहतो आयुष्यभर बुद्ध अशा प्रकारे हे समतेचं मूल्य शिकवत राहिले. तर समता म्हणजे एक प्रकारे सेम पोटेन्शियल आपल्या सर्वांमध्ये विकास होण्याची क्षमता आहे. परंतु पिढ्यानपिढ्या आपल्याला सांगितलेलं आहे, की तुम्ही मागासवर्गीय आहात, तुम्ही अस्पृश्य आहात, तुम्ही खालीच राहिलं पाहिजे आणि आम्ही वर आहोत वगैरे. आणि बुद्धाने मला असं वाटतं एक मोठं आव्हान इथं दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे, की आपण सर्वच जण मनुष्य म्हणून आपला विकास करू शकतो. ही साधी गोष्ट आज आपल्याला वाटेल, परंतु मला असं वाटतं, की त्यावेळेस ही फार मोठी क्रांतिकारी बाब बुद्धाने सांगितली आणि सांगितलीच नाही. आपण पाहतो, की त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये ही क्रांती करून दाखवली. हं. आपण बघा, भेद होताच, मनुष्यांमध्ये भेद होतात. परंतु कल्पना करा 2500 वर्षापूर्वी स्त्रियांची काय अवस्था असेल? मग स्त्री उच्चवर्णीय जरी असली, तरी मात्र त्यांच्या शास्त्रानुसार त्यांना गुलामच समजलं जात होतं. परंतु बुद्धाची महानता बघा, बुद्ध हयातीत असताना धम्मदिनासारखे मोठी विदुषी निर्माण झाले. आणि एवढंच नव्हे, बुद्ध शिकवत असताना त्यांनी ज्या काही शिकवणी दिल्यात, आजही बौद्ध जगतामध्ये त्याचा अतिशय आदर केला जातो. आपण जे काही ऊर्ध्वगामी चक्राकार मार्ग शिकतो, ही धम्मदिनाकडून आलेली शिकवण आहे. आणि बुद्धाने म्हटलं, होय, तिने बरोबर शिकवलेलं आहे. हे बुद्ध होत. म्हणजे स्त्रीला पण गुरुपद त्यांनी बहाल केलं. मग अतिशय कुणी मग समजा भंगी असेल, कुणी अजून श्रमिक असेल, कुणी का असेना, बुद्धाने सर्वांसाठी दार उघडली आणि त्यांनी हे दाखवून दिलं, की प्रत्येक मनुष्य हा विकास पाहू शकतो. आणि मला असं वाटतं, ही बुद्धाने मोठी क्रांती केली आणि खऱ्या अर्थाने समतेचं जे मूल्य आहे, ते बुद्धाने शिकवलं. आणि आज आपण पाहू शकतो बंधू आणि भगिनींनो, संपूर्ण जगात वंशाच्या नावाखाली, वर्णाच्या नावाखाली, वर्गाच्या नावाखाली, राष्ट्राच्या नावाखाली मोठ्या प्रमाणामध्ये भेद निर्माण झालेत. परंतु बुद्धाने शिकवलं, की सरतेशेवटी आपण माणूस असतो आणि माणूस कुणीही का असेना, प्रत्येकामध्ये विकास पावण्याची क्षमता असते, हे बुद्धाने सांगितलं. थोडंसं अजून आपण हे समजून घेऊया. ब्राह्मणांनी त्यांना एक प्रकारे आव्हान केलं, आपलं श्रेष्ठत्व साबित करण्यासाठी आणि बुद्धाने एक उत्तर दिलं. तर थोडंसं जर आपण पाहिलं ना, तर आपल्याला दिसेल, की बुद्ध काळामध्ये पण ब्राह्मणी धर्म अतिशय पॉवरफुल होता. त्याचं मोठं वर्चस्व होतं. आणि ब्राह्मणी धर्म म्हणजे काय? वैदिक धर्म. वेदाचा उच्चार करणं आणि यज्ञामध्ये बळी चढवणं, हं, अशा प्रकारे जे काही कर्मकांड आहेत, हा ब्राह्मणी धर्म होता आणि चातुर्वर्ण्यावर त्यांचा विश्वास, वेदच सत्य आहे असा त्यांचा विश्वास. पण त्यावेळेस सुद्धा अशी माणसं होती, ज्यांना हे मान्य नव्हतं. ज्यांनी एक प्रकारे याला नकार दिला. वेदाला सत्य मानण्यापासून त्यांनी नकार दिला. यज्ञ आणि बळी दिल्यामुळे माणसाचा विकास होतो त्याला त्यांनी नकार दिला. हं? आणि मग जर हा प्रस्थापित जो धर्म त्यावेळेचा होता, त्याला ते नकार देत आहेत. मग त्यांनी खऱ्या अर्थाने मग सत्य काय हे शोधलं पाहिजे. आणि मग स्वतंत्रपणे अशी काही माणसं सत्य शोधायला बाहेर पडली. आणि त्या काळामध्ये त्यांना श्रमण म्हटलं गेलं. आणि आपण पाहतो की हा ब्राह्मण आणि श्रमणचा संघर्ष त्यावेळेस पासून सुरू होता. आणि हुंक जाती जेव्हा बुद्धाला पाहतात त्यांना लक्षात येतं की हा श्रमण आहे आणि आपलं वर्चस्व दाखवायचा ते प्रयत्न करतात. आता श्रमण त्या काळातले महावीर हे एक श्रमण होत. मख्खली गोसाल हे एक श्रमण होते. अजित केस कंबल, पकूत कंचायन, असे अनेक लोक आहेत जे मात्र त्यावेळेसचा प्रस्थापित धर्म त्यांनी नाकारला आणि ते सत्य शोधायला बाहेर पडले. परंतु मात्र बुद्ध त्यांची ख्याती एवढी वाढत गेली की त्यांना महाश्रमण म्हटलेलं आहे. कारण त्यावेळेचा जो काही प्रस्थापित वैदिक धर्म आहे त्याला त्यांनी नाकारलेलं होतं आणि स्वतंत्रपणे ते सत्य शोधत होते. तर श्रमण म्हणजे आपण म्हणू शकतो एका अर्थाने दे वेर फ्रीलान्स ट्रूथ सीकर. मुक्तपणे सत्य शोधायचं ते काम करत होते. आणि बुद्धाने खऱ्या अर्थाने मग समता शिकवली. आणि थोडंसं तुम्ही लक्षात घ्या प्लीज. मला असं वाटतं 2500 वर्षापूर्वी बुद्धाने जी मोठी क्रांती केली, ती त्याला क्रांती म्हणेल. त्याने समतेचं मूल्य सांगितलं आणि तोच लढा आजही सुरू आहे भारत देशामध्ये. ह्या दोन संस्कृतीचा तो लढा आहे. आणि बाबासाहेबांनी पाहिलं की खऱ्या अर्थाने समता जर कोणी शिकवली असेल तर ती बुद्धाने होईल. आणि जसं मी सांगितलं बंधू आणि भगिनींनो, बाबासाहेबांची किती पोटतिडक होती की या देशामध्ये समता प्रस्थापित करायची. अनेक त्यांनी काम केलेले आहेत. परंतु त्यांची खात्री पटली की खरंच बुद्धाचा विचार आपण स्वीकारला, बुद्धाचं तत्वज्ञान आपण स्वीकारलं, तर मग मात्र खऱ्या अर्थाने आपण समता आणू शकतो.
आता समतेबद्दल बोलत असताना बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञा मला आठवतात नेहमी. आणि 99 नंबरची एक प्रतिज्ञा आहे बघा. त्या प्रतिज्ञेमध्ये बाबासाहेब असं आपल्याला देतात, प्रतिज्ञा देतात. ती प्रतिज्ञा आहे, सर्व मनुष्य मात्र समान आहेत असं मी मानतो. आणि मी कधी-कधी विचार करायचो, की आपण तर या जाती व्यवस्थेचे विक्टिम होतो, बळी ठरलो. परंतु बाबासाहेब आपल्याला ती प्रतिज्ञा देत आहेत, की सर्व मनुष्य मात्र समान आहेत असं मी मानतो. आणि दुसरी प्रतिज्ञा 10व्या नंबरची ते देतात, की मी समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करेन. मी चिंतन करू लागलो, की बाबासाहेबांनी ही प्रतिज्ञा का दिली? आणि हे पण मी पाहत होतो कदाचित बाबासाहेबांना चाहूल लागली, की आता कदाचित माझं आयुष्य अधिक दिवस राहणार नाही आणि म्हणून ती अतिशय मोलाची महत्वाची जबाबदारी त्यांनी आपल्याला दिली आहे बघा. की बाबांनो तुम्ही इतरांचं जाऊ द्या, पण तुम्ही बिईंग अ बुद्धिस्ट एक बौद्ध म्हणून हे समजून घ्या, की सर्व मनुष्य मात्र समान आहे. हं? आणि एवढंच नाही तर समता प्रस्थापित करण्याची ही आपली जबाबदारी आहे. आणि बंधू आणि भगिनींनो, नंतर मला हे कळायला लागलं, की खरोखरच बाबासाहेबांनी ती प्रतिज्ञा आपल्याला का दिली? त्याचा पण मी माझा थोडासा अनुभव सांगणार आहे. संघात येण्याआधी जसं मी आधी सांगितलं, की युवकांच्या संघटनेत आम्ही काम करायचो आणि मग आम्हाला असं वाटलं, की बाबासाहेबांचा जो संदेश आहे, बुद्धांचा जो काही संदेश आहे, हा अधिकाधिक आपल्याला लोकांमध्ये रुजवावा लागणार आहे. अधिकाधिक लोकांपर्यंत घेऊन जायला पाहिजे. मग आमच्या काही मित्रांनी एक आयडिया दिली, की आपण असं करू नागपुरातले सगळे बुद्धविहारांचा आपण काय करूया, एक सर्व्हे करून घेऊ. आणि मग कुठले जे काही पदाधिकारी आहेत त्यांना आपण कॉन्टॅक्ट करू आणि त्यांचं बुद्धविहार आपल्या या प्रबोधनाच्या कार्यक्रमासाठी आपण वापरू. मी म्हटलं खूपच छान आयडिया आहे, चांगला आहे. तर ठीक आहे म्हटलं आपण कामाला लागू आणि मग आम्ही नागपूरचे काही विभाग विभाजित केलेत आणि सगळे व्हॉलंटियर प्रत्येक वेगवेगळ्या विभागामध्ये गेलेत सर्व्हे करायला. आणि मग सर्व्हेचे सगळे रिपोर्ट घेऊन ते आलेत. आणि खूप मोठा गठ्ठा होता रिपोर्टचा. पण ते माझे जे मित्र अतिशय ते तरुणच होते. खूप तरुण होते अर्थात. आणि त्यातल्या बहुतेक बहुतेक म्हणजे जवळ-जवळ जास्त म्हणा सगळे धर्मचारी पण आहेत, धर्मचारिणी आहेत. तर त्यांनी सर्व्हे करून जो रिपोर्ट आणला तो मोठा इंटरेस्टिंग होता माझ्यासाठी. एका मोहल्ल्यामध्ये, एका वसाहतीमध्ये 3-3 बुद्धविहार, 4-4 बुद्धविहार. थोड्या वेळासाठी माझ्या मनामध्ये आले, की काय आपले लोकं वंडरफुल आहेत. किती त्यांची बुद्ध धर्माविषयीची श्रद्धा, की एका विहाराने कामच भागत नाही आपलं. 3 विहार, 4 विहार असं माझ्या मनामध्ये आलं. पण लगेच माझ्या मित्रांनी सांगितलं, "ओ नहीं भैया वैसा भी नहीं है, वो साथ लॉक लगे सबको." धत तेरे की 4 विहार आहेत, तिथेही भांडणच चालू आहे आणि लॉक लावून ठेवलेलं आहे. आणि मग मी माझे काही जे त्यावेळेचे मेंटॉर होते, बाबासाहेबांच्या चळवळीत प्रत्यक्ष ज्यांनी सहभाग घेतला होता, असे अनेक जे त्यावेळेचे कार्यकर्ते आहेत म्हणा किंवा त्यावेळेचे नेते आहेत, त्यांच्याशी माझा खूप चांगला संपर्क होता. आणि मग काही मार्गदर्शन नसेल तर मी त्यांच्याकडे जायचो. तसेच एक अतिशय सीनियर ज्येष्ठ असे आंबेडकरी नेत्याकडे गेलो आणि मी त्यांना हे सगळे रिपोर्ट दाखवत होतो, की म्हटलं 4-4 विहार, 5-5 विहार मला काही समजत नाही म्हटलं आपले लोकं असं का पैसा वेस्ट करतात? 4-4 विहार बांधायची काय गरज आहे? त्यांनी ते सगळे कागद पाहिलेत आणि मला म्हटला, कारण मी खूपच तरुण होतो त्यावेळेस मला वाटतं बहुतेक मी 20-22 वर्षाचाच होतो. आणि ते मला म्हटलेत, "अरे पोरा म्हणे तुला अजूनही समाज बरोबर समजलेच नाही. समाजाच्या समस्या तुझ्या लक्षात आल्या नाहीत. हे 4 विहार याच्यासाठी नाहीत म्हणे, कारण मला काय वाटलं, की आपली माणसं भांडतात फार. तोही जाती संस्कार आहे. पुढे कदाचित बोलेल मी याच्यावर. कारण प्रत्येकाला काहीतरी मोठेपणा हवा असतो आणि समजा मग इथं मोठेपणा नाही मिळाला आपल्याला, तर दुसरीकडे घ्यायचा. दुसरं विहार बांधू तिथं अध्यक्ष होता येईल. इथं जर मी अध्यक्षाने झालो, दुसरे विहार बांधून तिथं अध्यक्ष होता येईल आणि ह्या भांडणापोटी हे 4-4, 5-5 विहार झाले असतील. त्याने म्हटलं, "असं अजिबात नाही झालं. हे जे काही विहार झालेले आहेत वेगळे-वेगळे, याचं मुख्य कारण आहे कारण त्यांचा अनुभव समाजाचा माझ्यापेक्षा नक्कीच खूप मोठा होता. त्यांनी सांगितलं, की हे प्रत्येक विहार एका-एका उपजातीचा आहे. बोला आता. तो माझ्यासाठी अतिशय पेनफुल असा धक्का होता. म्हणजे बाबासाहेबांना या देशात समता आणायची आहे. त्याच्यासाठी त्यांनी आपल्याला बुद्ध धर्म दिला आणि तेव्हा मी हे पाहू शकलो बंधू आणि भगिनींनो, की खरोखरच हे जे काही जाती ज्याला म्हणतो, त्याचे संस्कार आपल्यावरही किती मोठे आहेत. आणि मग माझ्या लक्षात आलं, की अनेक आपल्या सामाजिक संघटना, धार्मिक संघटना, राजकीय संघटना त्यांचे जे काही तुकडे झालेत, हे केवळ म्हणजे मोठेपणाच्या भांडणावरून नाही झालेत. हे उपजातीमुळे गट पडलेत. आणि ही जात किती भयंकर असते हे त्याच्यावरून लक्षात येईल आणि बाबासाहेबांनी आपल्याला बुद्ध धर्म दिला आणि आपल्याला प्रतिज्ञा दिली. काय प्रतिज्ञा दिली?
की सर्व मनुष्य मात्र समान आहेत असं मी मानतो. त्यांना कदाचित हे म्हणायचं होतं की बाबांनो इतरांचं जाऊ द्या. किमान तुम्ही हे समजून घ्या की सर्व मनुष्य मात्र हे समान असतात. ही बुद्धाची शिकवण आहे. परंतु तो जातीय संस्कार आपल्यावरही जबरदस्त होता. म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला प्रतिज्ञा दिली. तर थोडंसं आपण अजून बघूया की नेमकं खरोखरच काय होतं? ह्या जातीच्या संस्कारामुळे खरंच काय होतं? आता कदाचित माझे बांधव तुम्ही दापोलीला बसून आहात. काही कदाचित अजून पश्चिम महाराष्ट्रामध्ये असतील आणि तुम्ही मनातल्या मनात म्हणत असाल, "हो, अमुक-सिद्धी हा तुमच्या तिकडच्या विदर्भाचाच प्रॉब्लेम आहे उपजाती." तसं नाही. जिथं उपजात नसते तिथं प्रांत येतो. मग घाटावरचे आणि घाटाखालचे. जरी आपण एक असलो तरी तिथं भेद करणार. ह्या प्रांताचे, त्या प्रांताचे. हे अमरावतीचे, ते नागपूरचे, ते मुंबईचे, ते कोकणातले. तर हा जो काही भाग आहे, हा जातीय संस्कार आपल्यावर असल्यामुळे झालेला आहे आणि म्हणून बाबासाहेबांची एक पोटतिडकी होती, "बाबांनो, तुम्ही समजून घ्या, की सर्व मनुष्य मात्र समान आहेत." आणि एका अर्थाने आज मला ते कळतंय, की खरोखर त्याचं महत्त्व काय आहे. त्या जातीमुळे अतिशय आपण एक प्रकारे समजा विभागल्या गेलेलो आहोत. हं. आता एक सेमिनार आमचा झाला होता आणि मला वाटतं कदाचित त्यावेळेस अचलदमा पण होते त्या काळात महामेळाव्यात. तर तो सेमिनार होता कास्ट कंडिशनिंग अँड गोइंग फॉर रेफ्यूज आणि त्याच्यामध्ये बरेचसे आपले सीनियर धर्मचारी त्यांनी प्रेझेंटेशन दिलं होतं. मी पण एक प्रेझेंटेशन दिलं होतं. त्यात हे सगळं सांगितलं होतं, की या जातीमुळे आपलं पण कसं नुकसान झालेलं आहे. उपजातीमुळे आपलं पण नुकसान कसं होत आहे. त्यात मला आठवतं, की एक आमची धर्मचारिणीची जे प्रोफेसर होती, मोठी स्कॉलर होती. तिने एक वाक्य म्हटलं, आम्ही सगळे हसलो होतो त्यावेळेस. परंतु त्याचं गांभीर्य मात्र मला आज लक्षात येतं. त्या काय म्हटल्यात, "जात जी नाही जात." इंग्लिशमध्ये त्यांनी परत सांगितलं, "कास्ट व्हिच यू कॅनॉट कास्ट ऑफ." म्हणजे जात अशी काय चिकटली आपल्याला, की ते जातच नाही. आणि बंधू आणि भगिनींनो, बाबासाहेबांचा हा उद्देश होता, की जर बुद्धाची शिकवण आपण स्वीकारली, तर मग मात्र ह्या जातीतून आपण मुक्त होऊ. कारण बुद्ध त्यांनी हे करून दाखवलं. ते म्हटलं, की माझा संघ हा महासागरासारखा आहे. आणि महासागराचं पाणी हे यमुनेचं, गंगेचं अजून कुठलं नसतं. तो केवळ महासागराचं असतं आणि जेव्हा माणूस बौद्ध बनतो, तेव्हा मात्र मग तो कुठल्या एका जातीचा, एखाद्या धर्माचा नसतो. तो केवळ एक बौद्ध म्हणून इतर बुद्धांकडे पाहत असतो. परंतु आजही मला असं वाटतं, की आपली ही समस्या होऊ शकते. जरी आपण बौद्ध झालो, तरी हा जातीचा संस्कार खूप, खूप, खूप सूक्ष्म आहे. अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये जाती, उपजातीमध्ये लग्न करण्यासाठी लोकं धजावत नाहीत. जाती उपजातीमध्ये आपण विभागल्या गेलेलो आहोत आणि म्हणून बाबासाहेबांचं एक स्वप्न होतं, की खरोखरच जर जातीविहीन समाज निर्माण करायचा असेल, तर बुद्ध धर्माच्या शिकवणीचीच आपल्याला काल धरावी लागणार आहे. आणि जेव्हा आपण समतेबद्दल बोलतो, तेव्हा ही गोष्ट आपल्याला लक्षात येते, की किती डीप, किती सखोल हे विषमतेचे जे काही संस्कार आहेत, ते आपल्यावर आहेत. आता थोडंसं आपण समतेबद्दल बोलत असताना 1-2 गोष्टी परत मला बोलाव्याशा वाटतील. आता बाबासाहेबांनी मुद्दाम समतेबद्दल बोलताना एक वाक्य ते म्हटलेत, की मी जेव्हा समतेबद्दल बोलतो, तेव्हा मला स्त्री-पुरुष समतेबद्दल पण बोलायचं आहे. कधी-कधी समतेबद्दल खूप चर्चा करणारे, खूप भाषण देणारे, कधी-कधी मात्र स्त्रीविषयी तेवढे संवेदनशील नसतात. कधी-कधी किंबहुना मी असं म्हणेल, की स्त्रींना पण काहीतरी समान अधिकार असला पाहिजे, याची त्यांना अजिबातच जाणीव नसते आणि हे थोडंसं मला असं वाटतं, की आपण समजून घेतलं पाहिजे. हे कशाप्रकारे आपली ती कंडिशनिंग आहे. आता काही माझे परत उदाहरणच मी देईल. सुरुवातीचा काळ जेव्हा मी धर्मचारी होऊन नागपूरला परत आलो पुण्यावरून आणि मग आम्ही लागले जोमाने कामाला सुरुवात केली आणि खूप जनरल शिबिरं घेतली. आणि त्या जनरल शिबिरामध्ये खूपच म्हणजे चर्चा व्हायची, खूप आनंद व्हायचा आणि लोकांना बदलताना पाहिलं. ते एक प्रसंग मला आठवतो आणि बऱ्याचदा तरुणांना माझ्याकडे दिल्या जात होतं, तरुण-तरुणी वगैरे आणि कधी-कधी त्याच्यामध्ये 2-4 बुजुर्ग पण यायचे. आणि असाच एक आमचा धर्मवर्ग रंगलेला होता आणि समतेवर चर्चा सुरू होती. तर मी प्रश्न निर्माण केला, की आपण समता म्हणतो, मग खरोखरच आपण आपल्या पत्नीला, आपल्या मुलींना आपण तशा प्रकारे समानतेची वागणूक देतो काय? आणि मग बरीचशी चर्चा होऊ लागली आणि मग लक्षात आलं, की मोठ्या प्रमाणात म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्स घडतात. हां, स्त्रीला आपण स्त्री म्हणून आपण पण काहीतरी समान आहोत, अशा प्रकारचा दृष्टिकोन त्याच्यामध्ये नसतो आणि बरीचशी चर्चा झाली. लोकांनी अनेक अनुभव सांगितले. परंतु एक ग्रस्त होते तिथे, थोडेसे बुजुर्ग होते त्या काळात, म्हणजे आता मी त्यावेळेस खूप तरुण होतो आणि ते मला म्हटलेत,
की म्हणे अमुक स्थिती तुम्ही जे सांगता ना खूप पटतं म्हणे. खरंच समता खूप महत्वाची आहे. परंतु म्हणे माहीत नाही म्हणे मला असं वाटतं म्हणे की ज्याचं आता हे बाकी लोकं सांगतात म्हणे की लोकं आपल्या पत्नीला मारतात, तिची पिटाई करतात. पण माहीत नाही म्हणे मला असं वाटतं म्हणे की ते केलंच पाहिजे. हं. तर आम्ही सगळे शॉक. तर आमच्या वर्गातल्या मुलींनी त्यांना एक प्रश्न विचारला, की "काकाजी एक सांगा, तुम्हाला मुली आहेत का?" तो म्हटला, "हो, मला मुली आहेत." "तुम्ही त्यांचं लग्न करणार आहात का?" "ऑफकोर्स म्हणे मी त्यांचं लग्न करणार आहे." समजा तुमच्या जावयाने त्यांना मारलं तर तुम्हाला आवडेल का? त्याचं उत्तर त्यांच्याकडे नव्हतं. मी परत विचारलं, की "तुम्हाला का असं वाटतं, की बाबा पत्नीला मारलंच पाहिजे?" त्याचं मोठं भन्नाट उत्तर होतं. ते आठवलं म्हणजे आजही हसू येतं मला. ते काय म्हणाले, "हे बघा अमुक सिद्धी म्हणे, जर म्हणे आपण पत्नीशी जास्तच मैत्रीपूर्ण वागलो, तुम्ही जे शिकवता ते चांगलं आहे, मग ती डोक्यावर बसेल ना म्हणे. हां, माणसाची जी काही वाहन आहे, चप्पल आहे, ती पायाची पायात असली पाहिजे." बंधू आणि भगिनींनो, ही मानसिक गुलामगिरी आहे. जरी आपण बौद्ध झालो, तरी मात्र जुन्या संस्काराचे किती आपल्यावर परिणाम झालेले आहेत, हे आपल्याही लक्षात येत नाही. आणि मग तो काय म्हटला, की 2 महिन्यातून एकदा तरी तिला मारावंच लागते. मग ती 2 महिने चांगली चालते म्हणे. मग परत 2 महिन्यानंतर अजून मारायचं. हा बुद्ध धर्माचा विचार आहे. परंतु कळत नकळतपणे बुद्धाने काय शिकवलं हे समजत नाही. आजही मी पाहतो बंधू आणि भगिनींनो, सांगताना दुःख पण होत आहे. मुलगी जन्माला आली म्हणून रडणारे पण लोकं पाहिलेत मी. कमाल आहे, कमाल आहे. आणि कधी-कधी तर अतिशय टोक आहे. जेव्हा कळतं ही स्त्री भ्रूण आहे, तर त्याची हत्या केली जाते, अबॉर्शन केलं जातं. आणि आपण लक्षात घ्या, केवळ कायद्याने आपण हे बदलवू शकत नाही. खरोखरच आपल्याला असा विचार पाहिजे, जो खऱ्या अर्थाने समता शिकवेल. कधी-कधी मुला-मुलींमध्ये पण भेद केला जातो. माझ्या मिसेस ज्या धर्मचारिणी आहेत त्या मला सांगत होत्या, सुशिक्षित घरांमध्ये पण असं घडतं, की मुलींना एक प्रकारे नोकरासारखं वागवलं जातं आणि मुलांची सगळी काळजी घेतली जाते. भयंकर आहे. आणि हे खरंच बदलायचं असेल, तर खऱ्या अर्थाने बुद्धाची जी काही शिकवण आहे, ती शिकवण आपल्याला समजली पाहिजे. आणि बंधू आणि भगिनींनो, आपण खरंच हे नाकारू शकत नाही, की जरी आज आपण बौद्ध झालो, तरी मात्र अनेक वर्ष, अनेक पिढ्यानपिढ्या हा जो काही जातीय संस्काराचा भाग आहे, तो आपल्यामध्ये आलेला आहे आणि ह्याच्याचमुळे आपण गटप्रवृत्ती पाहतो, इतरांना कमी लेखणं आपल्यामध्ये दिसतं. परंतु खऱ्या अर्थाने जर आपण हे समजून घेतलं, तर मग मात्र आपण इतरांना बौद्ध म्हणून स्वीकारू. कारण आपल्याकडे तर अनेक लोकं येणार आहेत. आपल्या ओबीसी बांधव आपल्याकडे येत आहेत. इतर एस-सी समाजातील लोक आपल्याकडे येत आहेत. तथाकथित उच्चवर्णीय ते आपल्याकडे येत आहेत. तेव्हा मात्र एक बौद्ध म्हणून, माणूस म्हणून त्यांना आपल्याला स्वीकारता आलं पाहिजे आणि आपण आपल्या घरी सुद्धा मग आपली स्त्री अ, असेल, पत्नी असेल, मुली असतील, त्यांच्याशी पण मात्र आपण समानतेने वागलं पाहिजे. ही बुद्धाची शिकवण आहे. आणि मग मला असं वाटतं, की बऱ्याचदा जरी आपण समतेचा स्वीकार केला, तरी प्रॅक्टिसमध्ये कधी-कधी ह्या गोष्ट मात्र लक्षात येत नाही. कारण हे जातीय संस्कार खूप स्ट्रॉंग आहेत. माझे एक ॲडव्होकेट मित्र आहेत. त्यावेळेस समता दलामध्ये काम करत असताना आम्ही एकत्र काम करत होतो. एक दिवस आम्ही कुठल्यातरी कार्यक्रमात जात होतो. तेही पाहुणे होते आणि मीही पाहुणा होतो त्या कार्यक्रमामध्ये. आणि रस्त्यात त्यांनी एक गोष्ट सांगितली ती मला खूपच दुःख देणारी होती. ते काय म्हणाले, की "अमुक सिद्धी, तुम्हाला एक गोष्ट सांगू का? कोर्टामध्ये मोठ्या प्रमाणात डिव्होर्सच्या ज्या केसेस आहेत आणि त्याच्यामध्ये बऱ्याचदा डोमेस्टिक व्हायलन्स पण असतं. त्या केसेस सर्वात जास्त बौद्ध समाजातून आहेत." मला धक्काच बसला. कारण जो बुद्ध धर्म आपण स्वीकारला, जेणेकरून ही जी काही तत्व आहेत, ते आपल्या जीवनामध्ये आपण आणू, परंतु ते आपल्याला न कळल्यामुळे आपण अजूनही मात्र जुन्या पद्धतीप्रमाणे वागतो. तेव्हा आपण थोडं पाहिलं पाहिजे, की हे काही केवळ राजकीय सामाजिक मूल्य नाहीत, तर हे जीवनामध्ये आचरणात आणण्याची मूल्य आहेत आणि बऱ्याचदा आपण त्याच्याकडे तेवढं लक्ष देत नाही. मग बौद्ध जर आपण असू, मग जपानचा बौद्ध असो, थायलंडचा बुद्ध असो, इंग्लंडचा असो, अमेरिकेचा असो, कुठलाही असो, त्याला बौद्ध म्हणून आपण पाहणार. एक प्रकारे आपण डिस्क्रिमिनेशन किंवा त्याच्यामध्ये भेदभाव करणार नाही आणि ही मला असं वाटतं फार महत्वाची गोष्ट आहे. आणि समतेबद्दल बोलत असताना मला असं वाटतं, की आपण हे पाहिलं पाहिजे, की सूक्ष्मपणे कधी-कधी आपल्या जातीय संस्कारामुळे किंवा सूक्ष्मपणे कधी-कधी आपले जे काही पुराणे जुने विचार आहेत, त्या विचारांमुळे आपण इतरांना तुच्छ किंवा कमी लेखू शकतो. स्त्रीच्या बाबतीत तसं घडू शकतं. परंतु खऱ्या अर्थाने जर समतेचं तत्व समजलं आपल्याला, तर मग मात्र केवळ एक व्यक्ती म्हणून इतर व्यक्तींचा आपण रिस्पेक्ट करू शकतो. आपण आदर करू शकतो आणि मला असं वाटतं, की ही बुद्ध धर्माची एक शिकवण आहे. आपण थोडं आता पुढे जाऊया. बंधुत्वाबद्दल मी बोलणार आहे. आता बंधुत्वाबद्दल काय बोलायचं? खरं म्हणजे
बुद्ध धम्मामध्ये अगदी याचा सार जर काही असेल तर असं म्हणतात की बुद्ध धम्माचा सार म्हणजे मैत्री होय, करुणा होय. आणि खरंच बुद्ध धर्माचा आपण विचार केला तर मैत्री हा शब्द त्याच्यामध्ये आहे. आता बंधुत्व शब्द कसा आला? समजा आपण इतरांना आपले बंधू किंवा आपली बहीण जर समजत असू, तर नक्कीच आपण त्यांचं संरक्षण करणार, त्यांचं आपण संगोपन करणार, त्यांची मदत करणार हा बंधुभाव. परंतु याच्याही पेक्षा अतिशय स्ट्रॉंग शब्द आहे मैत्री. हं. आणि बुद्ध धर्माचा सार म्हटलेला आहे मैत्री आणि करुणा. अर्थात जेव्हा मैत्री आहे आणि दुःखाच्या संपर्कात येऊ, तर आपल्या मनामध्ये करुणा निर्माणच होणार आहे. तेव्हा ही जी हे जे काही तत्व आहे, हे तत्व अतिशय महत्वाचं आहे असं मला वाटतं. आता उदाहरणार्थ, की जेव्हा आपण मैत्री पाहतो, तर त्या मैत्रीची परिभाषा काय जबरदस्त सांगितलेलं आहे. अतिशय सुंदर असं रूपक दिलेलं आहे, की समजा एखादी आई आपल्या एकुलत्या एक हं, पुत्राचं ज्या पद्धतीने आपल्या जीवाची पर्वा न करता संगोपन करते, रक्षण करते, तशा प्रकारचा भाव इतरांप्रती असणं. बापरे! मी भारावून गेलो, की बुद्ध किती सखोलपणे पाहतात. मग थोडंसं आपण स्वतः पाहिलं पाहिजे, की खरोखरच अशा प्रकारचा मैत्रीचा भाव आपल्यामध्ये आहे का? आणि जेव्हा बंधुता आपण म्हणतो, तेव्हा मैत्री ही महत्वाची गोष्ट असते आणि आज जगाकडे जर आपण पाहिलं, तर आपल्याला असं दिसतं बंधू आणि भगिनींनो, मोठ्या प्रमाणात द्वेष वाढलेला आहे. तिरस्कार वाढलेला आहे आणि खऱ्या अर्थाने आज जगाला बुद्धाच्या या शिकवणीची खूप खूप गरज आहे. मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहतो डोमेस्टिक व्हायलन्स होतात. मोठ्या प्रमाणे आपण पाहतो की स्त्रियांवर अत्याचार होतात. याचं कारण असं आहे की आजही स्त्रियांबद्दलची जी दृष्टी आहे ती केवळ एक भोग्य वस्तू आहे. ती आपल्यापेक्षा तुच्छ आहे. ह्या दृष्टी जर बदलायची असेल तर खरोखरच आज बुद्धाच्या शिकवणीची अतिशय महत्वाची गरज आहे असं आपण ते पाहू शकतो. आता मैत्रीबद्दल मी थोडासा विचार करत होतो, चिंतन करत होतो आणि जसं मी म्हटलं की मैत्री एक प्रकारे बुद्ध धर्माचा सार आहे. तर आपण थोडंसं पाहूया, की ज्याला आपण शील म्हणतो, पंचशील असेल, मग दशशील असेल, तर पहिलं जे शील आहे ते मैत्रीचं शील आहे. त्याचं विधायक अंगाने पाहिलं तर. आणि थोडं काळजीपूर्वक तुम्ही पाहिलं ना, तर या पहिल्या शीलाचंच एक्सटेन्शन म्हणजे इतर शील आहे. जर आपल्यामध्ये मैत्री असेल, तर नक्कीच आपण चोरी करणार नाहीत, व्यभिचार करणार नाहीत, आपण खोटं बोलणार नाहीत. आपण असे कुठलेही जे नशा आणणारे पदार्थ आहेत त्याचं सेवन करणार आहेत. कारण याच्यामुळे स्वतःसाठी आणि इतरांसाठी आपण दुःख निर्माण करतो. तर मैत्री ही एवढी महत्वाची आहे. जर मैत्री असेल तर नक्कीच मला असं वाटतं, की आपण इतरांबद्दल अधिक संवेदनशील होऊ आणि मैत्री असेल तरच खऱ्या अर्थाने मला असं वाटतं, की इतरांप्रतीची जी काही आपली संवेदनशीलता आहे ती वाढते. उर्गेन संकरचित फार छान सांगतात, की जेव्हा आपण बौद्ध बनतो ना, तर एक महत्वाची गोष्ट घडते, वी गिव्ह अप पॉवर मोड. आपण दंड मार्ग सोडतो आणि मैत्री मार्गाचा स्वीकार करतो. आणि जो बौद्ध असतो ना, तर त्याच्या कृतीतून, त्याच्या बोलण्यातून ती मैत्री एक प्रकारे त्याची झलक आपल्याला मिळाली पाहिजे. मैत्री दिसली पाहिजे आणि हा जो पॉवर मोड आहे, तो पॉवर मोड आपण सोडला पाहिजे. दंड मार्ग आपण सोडला पाहिजे. अर्थात आपल्यामध्ये कदाचित मसल पॉवर असेल, पैशाची शक्ती असेल, पदाची शक्ती असेल आणि बऱ्याचदा एक आपली सुप्त इच्छा असते, की आपल्या त्या शक्तीचा, आपण त्या बळाचा वापर करू इच्छितो. आता एक मराठीमध्ये एक म्हण आहे, "बळी तो कानपिळी." ज्याच्याकडे शक्ती असतो, तो इतरांना एक प्रकारे त्याचं शोषण करू शकतो. परंतु बौद्ध माणूस म्हणून आपण मात्र तसं पाहत नाही. आपल्याकडे जरी पॉवर असलं, तरी मात्र इतरांप्रतीची जी काही शीलता आहे, इतरांप्रती म्हणजे जी काही मैत्री आहे, ती मात्र आपण सातत्याने ठेवतो. तर पॉवर मोड आपण सोडतो आणि एक प्रकारे मैत्री जर असेल, जर आपण थोडंसं पाहिलं, तेव्हाच आपण इतरांना स्वातंत्र्य देऊ शकतो. हं. आता आमचा मुलगा आहे. आम्ही दोघे ब्रह्मचारिणी आहोत. तर आमचा मुलगा आहे कधी-कधी आम्हाला वाटतं मात्र त्याने ही फॅकल्टी निवडायला पाहिजे होती, त्याने हे करायला पाहिजे होतं. परंतु त्याच वेळेस आम्ही त्याचा रिस्पेक्ट पण करतो, एक इंडिव्हिज्युअल म्हणून, की तुला काय आवडेल जास्त. परंतु बऱ्याचदा मात्र आपल्याकडे जर पॉवर असेल, तर आपण त्याचा उपयोग एक प्रकारे इतरांवर आपले विचार थोपण्यासाठी, इतरांना आपल्या कह्यात ठेवण्यासाठी आपण वापरतो. परंतु मैत्री जर असेल, तर आपण लोकांना स्वातंत्र्य पण देऊ आणि मैत्री जर असेल, तर आपण इतरांशी समानतेने वागू. आणि मला मात्र मोठा आनंद होतो, की आपल्या या संघामुळे खरंच खूप मोठं आपण पाहू शकतो, की ब्रेक थ्रू झालेला आहे. उदाहरणार्थ मी एका चॅप्टरला भेटायला गेलो नागपूरमध्ये. आता मला सांगताना आनंद होत आहे, की त्या चॅप्टरचे सगळे धर्मचारी झालेत. परंतु मी जेव्हा त्यांना भेटायला गेलो ना, तर मला खूप बरं वाटलं हो. ते आपापला परिचय देत होते. त्यात एक रिक्षा चालक होता. रिक्षा चालक म्हणजे ऑटो रिक्षा नाही.
नागपूरमध्ये जे रिक्षा चालतात, सायकल रिक्षा, त्यातला एक भाजीपाला विकणारा होता, एक पोलीसमध्ये होता, एक डिफेन्समध्ये ऑफिसर होता, एक बँकेमध्ये मॅनेजर होता आणि एक रेल्वेमध्ये ड्रायव्हर होता. आणि इट वॉज सो इंटरेस्टिंग की ते सगळे मला काय सांगत होते त्यांच्या चॅप्टरला भेटल्यावर, की आम्ही स्वतःमध्ये अधिक मैत्री आमची विकसित करण्यासाठी प्रयत्न करतो आहोत. बंधू आणि भगिनींनो, मी ज्या समाजाचा विचार करतो ना, जरी आपण ह्या जाती सोडल्या असं म्हणत असू, तरी ते संस्कार मात्र सूक्ष्म आहेत. एखादा ऑफिसर असेल, तो चपराशीची मैत्री नाही करत जर बाहेरच्या जगात जर आपण पाहिलं. एखादा रिक्षा चालक जर असेल, तर एखादा मॅनेजर माणूस, तो माझा मित्र आहे असं कधी सांगत नाही. कारण हे जातीय संस्कार आपल्यावर खूप जबरदस्त झालेले आहेत. परंतु जेव्हा खऱ्या अर्थाने आपण समतेचा विचार करतो, जेव्हा आपण बंधुताचा विचार करतो, तेव्हा मात्र एखादा गरीब जरी माणूस असेल, तो आपला चांगला मित्र असू शकतो ना. एखादा खूप श्रीमंत असेल, एखादा खूप शिकलेला असेल, एखादा खूप कमी शिकलेला असेल, तरी मात्र माणूस म्हणून आपण त्यांच्याशी कनेक्ट होऊ शकतो. मला हे मुद्दाम सांगायचं आहे, की खऱ्या अर्थाने आपण या समतेचं आचरण करायचा प्रयत्न करतो. परंतु ही जातीय संस्कारिता आपली पूर्ण गेली असं पण आपण कधी-कधी समजू नये. फार सूक्ष्म असतं ते आपण पाहिलं पाहिजे. परत माझ्या एका चॅप्टरचं मी उदाहरण देतो मित्रांच्या चॅप्टरचं. त्यांनी मला जेवायला बोलावलं. ते म्हणाले, की "अमुक-सुदी तुमच्यासोबत आम्हाला अख्खा दिवस घालवायचा आहे आणि आम्ही त्या दिवशी सुट्टी घेणार आहोत म्हणे. तुम्हाला जो दिवस खाली असेल तो द्या. आपण पूर्ण दिवस आमच्या चॅप्टर सोबत तुम्ही घालवावं अशी इच्छा आहे." म्हटलं, "अहो राहू द्या, कशाला खर्चा-बिर्चा पडता? जेवणा-बिवणाचं राहू द्या, आपण वेळ घालवू." म्हटलं, "नाही, नाही," म्हणे, "आम्ही एका हॉटेलमध्ये बुक केलेलं आहे. जेवण सगळं सांगितलेलं आहे आणि गार्डनमध्ये बसून आपण खूप चर्चा वगैरे करू." झालं मग त्यांच्यासोबत मी त्या रेस्टॉरंटमध्ये गेलो आणि खरंच ते मित्र खूप छान होते. माझा खूप रिस्पेक्ट करत होते. खूप आदराने बोलत होते. मला म्हणायचे, "अमुक-सुदी तुम्हाला काय घेणं आवडेल? तुम्हाला कुठली भाजी?" म्हटलं, "अरे असं काही नाही यार. तुम्हाला जे आवडतं ते घ्या." "नाही, नाही," म्हणे, "आज तुमच्यासाठीच ही पार्टी आहे. तुम्ही जे सांगाल." तुम्ही म्हटलं, "मशरूम मला आवडतात. ते चालेल आपल्याला." एखाद्या वेळेस म्हटलं, तंदुरी नान जे आहे ते मला आवडतात. आपण ते करू वगैरे." पण मी पाहायचो माझ्याशी अतिशय मैत्रीपूर्ण. अमुक-सुदी तुम्हाला काय आवडेल? तुम्हाला काय? आणि थोड्याच वेळात ते काय करायचे, "ए वेटर, ए इधर, ए पोछा लगा, ए पाणी लगा जल्दी." मला आश्चर्य व्हायचं, की यार हे माझ्याशी एवढं चांगलं बोलत आहेत, परंतु जो वेटर आहे ना, त्याला ज्या पद्धतीने हाक मारत होते, ते मला खूपच खटकत होतं. याचं कारण असं आहे, तो जातीय संस्कार आपला आहे. कारण आपल्याला वाटतं, की आता आम्ही शिकले सवरलो म्हणजे आम्ही साहेब झालो आणि तो माणूस तुच्छ आहे, कारण तो वेटरचं काम करतो. जर थोडं काळजीपूर्वक पाहिलं ना, तो तो कुणीतरी कांबळेच असतो, कुणीतरी तांबेच असतो, कुणीतरी मेश्रामच असतो. परंतु इथे मात्र जातीय संस्कारामुळे काही विशिष्ट कामं हे खालच्या जातीचे असतात, हा समजल्यामुळे आपण श्रमिकांचा आदर करत नाहीत. त्यांचा रिस्पेक्ट करत नाही. ही पण आपली संस्कारिता आहे आणि खरंच बाबासाहेबांचं जे व्हिजन आहे स्वातंत्र्य, समता, बंधुत्वाचं, तर ह्या सूक्ष्म गोष्टीमध्ये पण आपल्या आचरणातून ते दिसलं पाहिजे. त्यांचा रिस्पेक्ट आपण केला पाहिजे. आपल्या घरी समजा मावशीबाई कामाला येते, ती पण एक मनुष्य आहे असं कधी-कधी पाहत नाहीत. कधी-कधी आपण त्यांच्याशी थोडं बोलत सुद्धा नाही. कारण आपल्याला वाटतं, की असं काम करणारे म्हणजे हे छोटे लोकं असतात. ही जातीय संस्कार आहेत आणि बंधुत्वाचा जर भाव असेल ना, बंधू आणि भगिनींनो, तर मग कुणी पण मनुष्य असो, कुणीही असो, तेव्हा मात्र एक प्रकारे त्यांचा आपण आदर करतो. आणि बुद्धाची मैत्री ही अशी आहे. ती मैत्री एक प्रकारे कुणीही माणूस असो, मग गरीब असो, श्रीमंत असो, कमी शिकलेला असो, अधिक शिकलेला असो, बुजुर्ग असो, छोटा असो, आपण प्रत्येकाशी मात्र मैत्रीपूर्ण वागतो, हे खूप महत्वाचं आहे. आणि बाबासाहेबांचा मात्र हा विश्वास होता, की खरंच बुद्ध धम्म संघ आपण स्वीकारला, तर खऱ्या अर्थाने हे जे काही 3 तत्व आपण बोलत आहोत, त्याचं आपण आचरण करू शकतो. खऱ्या अर्थाने आपण ते रुजवू शकतो आणि बाबासाहेबांना हे अपेक्षित होतं, की जर अशा प्रकारे बुद्धिझम आपण आचरणात आणला, तर इतरांना ही प्रेरणा मिळेल आणि एक प्रकारे इतरांना पण असं वाटेल, की आपणही बुद्ध तत्वज्ञान आचरणात आणलं पाहिजे. तेव्हा मला असं वाटतं, की या 3 तत्वांबद्दल आपण थोडी चर्चा केली पाहिजे. बाबासाहेबांचा पूर्ण विश्वास होता, की बुद्ध धर्माचा प्रचार-प्रसार ही खरी मानवसेवा आहे आणि आपला जो संघ आहे, त्रिरत्न बौद्ध संघ, त्रिरत्न बौद्ध महासंघ या ध्येयासाठी एक प्रकारे कटिबद्ध आहे. हं. एक प्रकारे याच्यासाठी आपण प्रतिबद्ध आहोत. ही फार महत्वाची गोष्ट आहे आणि बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून बुद्ध धर्माचा प्रचार-प्रसार ही खरी मानवसेवा याचं महत्त्व किती आहे हे सांगण्यासाठी खूप मुद्दे माझ्याकडे आहेत. परंतु एक शेवटचंच मी सांगणार आहे. जे मी काल तामिळनाडूच्या ग्रुपची जेव्हा प्रवचन देत होतो, तेव्हा पण त्यांना मी सांगितलं. बाबासाहेबांनी धर्मांतराच्या वेळेस ते अतिशय सुंदर भाषण आहे. सगळंच भाषण आपण वाचलं असेल. परंतु एक वाक्य मी तुम्हाला सांगू इच्छितो. ते म्हणतात, "बुद्ध धम्मानेच जगाचा उद्धार होईल." बुद्ध धम्मानेच
असं ते म्हणतात. मराठी आपण जाणणारे समजू शकतो, की जेव्हा ते असं म्हणतात बुद्ध नब्बानेत याचा अर्थ काय होतो. परंतु कधी-कधी इंग्रजी ट्रान्सलेशन मला अजिबात आवडत नाही. इंग्रजी ट्रान्सलेशन कसं असतं, बुद्धिझम कॅन चेंज द वर्ल्ड. तसं नाही आहे ते. बुद्ध धम्मानेच म्हणजे बाबासाहेबांना हे म्हणायचं आहे, की ओन्ली बुद्धिझम कॅन चेंज द वर्ल्ड आणि हा विश्वास आपल्याला असला पाहिजे. मग काय आहे ते? बाबासाहेब उच्च शिक्षित होते. प्रकांड पंडित होते. अनेक जगातल्या मोठ्या विद्यापीठामधून त्यांनी शिक्षण घेतलं होतं. त्यांचं प्रचंड वाचन होतं. परंतु मात्र बाबासाहेब असे म्हटले नाहीत, की शिक्षणाने जगाचा उद्धार होऊ शकतो, जगामध्ये परिवर्तन येऊ शकतं. हं. ते उत्तम अर्थतज्ञ होते. त्यांच्या अनेक डिग्र्या जर आपण पाहिलं, शिक्षण पाहिलं, तर ते अर्थशास्त्रामध्ये आहेत. परंतु बाबासाहेब असं सुद्धा म्हटले नाहीत, की आर्थिकतेने समाज बदलू शकतो, समाजामध्ये परिवर्तन होऊ शकतं. ते उत्तम राजकारणी होते. राजकारणामुळे समाज बदलू शकतो असं ते म्हटले नाहीत. ते या देशातील स्वतंत्र भारतातले पहिले कायदेमंत्री होते. या देशाची घटना त्यांनी लिहिली. परंतु बाबासाहेब असं पण म्हटले नाहीत, की कायद्याने जगाचं परिवर्तन होऊ शकतं. अर्थात या सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पण ते काय बोललेत? ओन्ली बुद्धिझम कॅन चेंज द वर्ल्ड आणि मला असं वाटतं हा धर्मांतराचा दिन सादर करत असताना, धम्मचक्र अनुवर्तन दिन सादर करत असताना हा विश्वास परत आपण स्वतःमध्ये निर्माण केला पाहिजे आणि बंधू आणि भगिनींनो, आधीपेक्षा खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये बुद्धाची शिकवण रुजणं गरजेचं आहे आणि ही जोपर्यंत रुजत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने नवसमाज आपण निर्माण करू शकत नाहीत. आज मात्र जग बाबासाहेबांच्या विचारांची दखल घेत आहेत. मात्र आपली जबाबदारी मोठी आहे. हां, ज्यांच्या पुण्याईमुळे आज आपण बौद्ध झालो, तर आपल्याला बुद्ध धम्म केवळ बोलून नाही सांगायचा आहे, आपल्या कृतीमधून तो दिसला पाहिजे. इंग्रजीमधली एक म्हण मला फार आवडते, "ॲक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स." तर आपल्या कृतीमधून एखादा बौद्ध कसा असतो, हे समजलं पाहिजे आणि नक्कीच मला वाटतं, हा धर्मांतराचा दिन साजरा करत असताना आपण परत चिंतन केलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने या बुद्ध धर्माच्या प्रचार-प्रसारासाठी वाहून घेतलं पाहिजे. कारण बुद्ध धम्माचा प्रचार-प्रसार करणं ही खरी मानवसेवा आहे आणि या माध्यमातूनच आपण हे 3 मूल्य रुजवू शकतो. मला असं वाटतं, की आजच्यासाठी एवढं पुरे आहे. तर खूप-खूप धन्यवाद. आपण अशा प्रकारे हा प्रवचनाचा कार्यक्रम ठेवला आणि मला एक संधी मिळाली आपणासोबत हितगुज करण्याची. तर इथं मी थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम.